Hello, good evening. Hi Manisha, hi Sonam, Snehal, Harshraj, Jayashri More, Pallavi Gavdi, Manasi Doshi, Shruti Pathak, Gauri Adhav, hello, Parinita, Komal Ekbote, Shruti Sheth. Good evening everybody. Hi Sujata, Monica Koli, Rishikesh Dhare, good evening. माझा आवाज व्यवस्थित क्लिअर आहे हर्षराज? सोहम, श्रुती, आवाज क्लिअर आहे? आपण एक 2 मिनिटं वाट बघणार आहोत, एखादा अजून मिनिट, आणि आपण लगेच स्टार्ट करूयात. सगळ्यांना नोट्स मिळाल्या आहेत का? तुम्ही दिलेल्या नंबर्स वरती कॉन्टॅक्ट केलंय? हाय मोहिनी, गुड इव्हनिंग. जे लोक रोज संध्याकाळी हे सेशन्स अटेंड करतायत, तुम्हाला नोट्स मिळाल्या आहेत? हिंदी, मराठी, इंग्लिश, जी काही लँग्वेज तुमची आहे. ओके, ग्रेट, थँक्यू. आवाज तर क्लिअर आहे. अजून बऱ्याच जणांनी नोट्ससाठी कॉन्टॅक्ट केला नाहीये. ते आमच्या ऑफिसचे नंबर्स आहेत दोन्ही. तर प्लीज व्हॉट्सअप कम्युनिकेशन ठेवा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपवर पाठवा. आणि तुम्हाला एक दोन गोष्टी मी परत क्लिअर करते. ही परीक्षेचा एक कोड आहे. मी ओरिएंटेशन व्हिडिओ केलाय, पण लोक कंटाळा करतात बघायचा आणि पुन्हा पुन्हा तेच सगळे प्रश्न विचारत राहतात. तर एक दोन गोष्टी क्लिअर करते की परीक्षा अजून एक महिनाभर चालेल. त्यामुळे पटापट हे ट्रेनिंग घेऊन सर्टिफिकेशन करून घ्या. जे नंबर दिलेत त्यावर कॉल करू नका प्लीज, कारण खूप लोक फोन करतात आणि खूप लोक मेसेज करतात. त्याऐवजी तुम्ही व्हॉट्सअप केलं तर आमची टीम तुम्हाला योग्य वेळेत उत्तर देईल. नोट्स आणि तुम्हाला जे काही डिटेल्स हवेत त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करा. ओके, थोडंसं थांबा समोरच्याला रिप्लाय देईपर्यंत. त्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन कोड मिळेल आमच्याकडनं, आणि रजिस्ट्रेशन कोड मिळाल्यानंतर तुम्ही एक्झाम देऊ शकता. ओके, मी एक त्याच्यासाठी सुद्धा एक सेशन उद्या कदाचित घेईन की एक्झाम कशी द्यायची आहे, म्हणजे जास्त सोपं जाईल सगळ्यांना, किंवा मी एक व्हिडिओ करून पोस्ट करीन. ओके, प्लीज कॉल्स नका करू, कारण एवढे कॉल्स अटेंड करणं अवघड आहे. कारण आत्ताच आमची जवळजवळ 80 लोकांची एक्झाम झाली आहे. अजून आता परत 1-2 दिवसात 70-80 लोकांची एक्झाम होईल. त्यामुळे एवढ्या सगळ्यांशी फोनवर बोलणं आमच्या टीमला शक्य होत नाही. तर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा आणि गडबडून जाऊ नका. इन केस तुम्ही नंबर त्याच्यावर टाकला आणि तो ऍक्सेप्ट नाही झाला, तर एवढी जगातनं लोक ही परीक्षा देत आहेत, तर काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येऊ शकतो. ओके, तर प्लीज थोडंसं जरा पेशन्स ठेवा. आता बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगाय असं आजच्या सेशनचं आपल्या नाव आहे. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करीन की ह्या सगळ्या इंग्लिश टर्मिनॉलॉजीज आहेत, आणि आपल्याला असं वाटतं की सगळ्याचा अर्थ मराठीमध्ये टीचरनी सांगावा. सांगायला अवघड. हॅलो हॅलो, चेक चेक, आला आवाज? थोडं इंटरनेट ड्रॉप झालं होतं. आता येतोय का आवाज? स्नेहल, हर्षराज, मानसी, मध्येच इंटरनेट ड्रॉप झालं होतं.
कमेंट करा प्लीज, म्हणजे मला कळेल. आवाज येतोय माझा क्लिअर? अजूनही व्हॉइस येत नाहीये. ओके, सोहम मामुनी, येस, किरण राखेवार. ओके, थँक्यू. आता मी स्टार्ट करते सेशन. तर बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगाय असं आजच्या सेशनचं आपल्या नाव आहे. ओके, आता हे थोडं तुम्हाला बायोलॉजीचा क्लास वाटेल आणि ह्याला ना खूप काही मराठी नावं अशी फार ऐकायला खूप फ्रेंडली नाहीयेत. ओके, हा अभ्यास मराठीत शिकवायचा आणि हिंदीत शिकवायचा म्हटलं ना, की ॲज अ टीचर आम्हाला पण विकिपीडिया उघडून बसायला लागतं आणि ह्याची हिंदी, मराठी नावं शोधायला लागतात. ओके, तर जेव्हाही मी हा माझा सुद्धा अभ्यास तयार करत होते, सेशनचं लेक्चरची तयारी ॲज अ टीचर करायला लागते. तर मराठी आणि हिंदी मी बरेच ट्रान्सलेटेड शब्द त्याचे ठेवलेले आहेत जवळ, पण कळायला थोडे अवघड आहेत. तर हे सेशन कदाचित तुम्हाला दोनदा बघायला लागेल आणि ह्यातले काही जर शब्द कळले नाही तर तुम्हाला थोडंसं Google सर्च करायला लागेल किंवा विकिपीडिया बघायला लागेल. एखादी मराठी इंग्लिश टू मराठी डिक्शनरी डाउनलोड करा तुमच्या फोनवर. ओके, किंवा पीसीवर. आता आपण स्टार्ट करूयात. आजचं सेशन आहे बॅक्टेरियानी सुरुवात आपण करूयात. राईट, तर पहिले बॅक्टेरियोलॉजीचा अर्थ काय? तर जीवाणूशास्त्र हा त्याचा हिंदी किंवा मराठी बेसिक ट्रान्सलेशन आहे. आपल्या सगळ्यांचं हे स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये झालेलं आहे. ऑलराईट, ह्याला याचं कसं जे काही त्याचं डिव्हिजन आहे ते कशावरनं आहे? तर त्याच्या शेप्स वरनं आहे, त्याचा उपद्रव जो आहे त्या बॅक्टेरियाचा त्याच्यावरनं आहे. ते उपयोगी बॅक्टेरिया आहेत का आपल्याला निरुपयोगी आहेत त्याच्यावरनं आहे. तर ह्याचा अभ्यास जे करतात ना जीवाणूशास्त्राचा, तो एक वेगळी पूर्ण फील्ड आहे मेडिकल सायन्सची. ओके, आणि त्याचं जे आयडेंटिफिकेशन आहे म्हणजे जी ओळख आहे किंवा क्लासिफिकेशन आहे म्हणजे वर्गीकरण आहे किंवा कॅरेक्टरायझेशन आहे म्हणजे काही वैशिष्ट्य आहेत, हे ह्याच्यावरनं त्याचे वेगवेगळे ग्रुप्स तयार झालेत बॅक्टेरियाचे. ओके, आता आपल्याला काही ह्याच्यातनं सायन्सचं लेक्चर घ्यायचं नाहीये. ओके, आपल्याला एक मतितार्थ समजून घ्यायचा आहे की बॅक्टेरिया जे आहेत किंवा व्हायरसेस आहेत ते काही इतके इझी नाही आहेत की गरम केलं आणि गेले. आम्ही फक्त आमच्या इन्स्ट्रुमेंट्स क्लीन केले आणि गेलं. तर खूप लोकांना ना हे सेशन झालं की प्रश्न पडतो की मॅडम हे कशाला शिकायचंय एवढं अवघड आणि हे कोण विचारणार आहे? आमचे क्लायंट्स विचारणार का? असं स्किनचा अभ्यास करताना पण लोकांना वाटतं की हे कशाला पाहिजे? आमचे क्लायंट्स आम्हाला विचारणार आहेत का की स्किनचे थर किती आहेत? तर सगळं क्लायंटने विचारण्यासाठी नसतं. तर ह्याचं एक अंडरस्टँडिंग आपल्याला लागतं, कारण आपण हे खूप नाहीतर इझिली घेतो की आपल्याला बॅक्टेरियाही माहित नाही, व्हायरसही माहित नाही, फंगाईही माहित नाहीये. तर आपण हे खूप इझिली घेतो. आता बघा कोरोनामुळे सगळ्यांचा व्हायरसचा अभ्यास खूप झालाय. लोकांना कळलंय की हात सॅनिटाईज केले पाहिजेत. साबणाने 20 मिनिटं हात धुतल्या, सॉरी 20 सेकंद हात धुतल्यानंतर तो व्हायरस क्लीन होतो. म्हणजे काय होतंय की किती एज्युकेटेड किंवा काही असलं ना तरी हा अभ्यास सगळ्यांना नसतो. त्याच्यासाठी सिडेस्कोनी अगदी सुरुवातीपासून, मी जेव्हा 99 ला सिडेस्को केलं तेव्हापासून बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय किंवा सॅनिटेशन, स्टरलायझेशन ह्याचा अभ्यास आहे ना खूप स्ट्रॉंगली लोकांना दिलाय. कारण आपण जेव्हा कोणाला हात लावतो, आपण डॅन्ड्रफ हँडल करतो, आपण ऍक्ने हँडल करतो, आपण वॉर्ड्स किंवा आपल्याकडे आलेल्या क्लायंटना हर्पिस असतं म्हणजे जर उठलेला असतो किंवा कुठल्याही प्रकारचे स्किन डिसीजेस पण असतात. ओके, मेनिक्युअर पेडिक्युअर करताना आपल्याला फंगल डिसीजेस दिसतात लोकांना असलेले. तर आपण हे इग्नोर करून नाही चालणार ना, त्याच्यासाठी अभ्यास करायचा. ओके, तर तुम्हाला आता पहिले मी हे थोडंसं क्लिअर का केलं, कारण तुमच्या डोक्यातनं हा बोर विषय हे जावं म्हणून मी हे क्लिअर केलं. ओके, तुम्हाला असं थोडंसं बोर होईल मध्येच की कशासाठी, पण तुम्ही जेव्हा या थोडा बॅक्टेरियाचा अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला कळेल की आपले रेग्युलर किती आजार यातनं होणार आहेत आणि मी स्लाइड्स मध्ये ते सांगणार पण आहे. थोडंसं बेअर विथ मी. अगदी मध्येच जरी बोर झालं तरी कंटाळू नका. थोडं बायोलॉजीचं लेक्चर आहे. ओके, आता हे एज्युकेशन जे आहे बॅक्टेरियोलॉजीचं हे आपल्याला कशासाठी मदत करतं, तर कुठले आपण मेकअप प्रॉडक्ट्स वापरतो, टूल्स वापरतो, स्टायलिंग प्रॉडक्ट्स वापरतो, ह्या सगळ्यांना आपण किती केअरफुली क्लीन करणार आहोत. ऑलराईट,
ह्याच्यासाठी आपल्याला या बॅक्टेरियोलॉजी किंवा व्हायरसचा अभ्यास किंवा फंगायचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही हा अभ्यास करताना तुम्हाला कळेल ना की हे बॅक्टेरिया कसे हॅबिटॅट्स त्यांचे असतात, कसे राहतात, तेव्हा तुम्हाला वाटेल की निश्चितच नुसता कंगवा आणि कात्री नळाखाली धरल्यावर धुवून होत नाही, नुसता साबणाने धुवून होत नाही, नुसतं त्याला काहीतरी मी सॅनिटायझर लावल्या होत नाही, त्याला नीटच क्लीन करायला पाहिजे. हा टॉपिक शिकल्यावर तुम्हाला खूप छान कळेल. आता बॅक्टेरिया कसे आहेत तर मायक्रोस्कोपिक सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स. सिंगल सेल एकपेशीय. ओके. आणि हे तुम्हाला मायक्रोस्कोप खाली दिसणार आहेत. हे असे काही आपल्याला असे आपण कात्री कंगवा यूज केला आणि त्याच्यावरती बघितलं किंवा मॅनिक्युअर पेडिक्युअरचे इन्स्ट्रुमेंट्स यूज केले आणि त्याच्यावर बघितलं तर आपल्याला ते दिसत नाहीत. याच्यासाठी तुम्हाला एक सूक्ष्मदर्शक लागतो. सूक्ष्मदर्शक म्हणजे काय? एक मायक्रोस्कोपच लागतो. ऑलराईट. जसं मी सांगितलं त्याचा ना जो एक्झिस्टन्स आहे तो एकपेशीचाच आहे. इतके छोटे पेशी तर आपण सगळेजण 8th स्टँडर्ड मध्ये शिकलोय शाळेमध्ये. ओके. आणि हे कुठे कुठे असतात तर हे असतात माती, पाणी आणि ह्युमन बॉडीच्या आतमध्ये सुद्धा असतात. आणि ते कसे मल्टिप्लाय होतात, कसे वाढतात, तर ती पेशीची वृद्धी कशी होते? मायटॉसिस नावाच्या एका प्रोसिजरने. आता तुम्हाला यातला जर मायटॉसिस शब्द नाही कळला तर याचा एक व्हिडिओ सुद्धा तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळतो. सो डोंट वरी, आपण खूप डिटेलमध्ये जाणार नाही आहोत. त्यानंतर 2 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. एक पॅथोजेनिक आहे आणि एक नॉन पॅथोजेनिक आहे. हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. पॅथोजेनिक बॅक्टेरियाचा अर्थ काय? रोगजनक, म्हणजे ज्यांनी आपल्याला कुठलाही रोग होऊ शकतो. ओके. ते आपल्याला हार्मफुल आहेत, म्हणजे त्याच्याने आपल्याला प्रॉब्लेम होणार आहेत, डिसीजेस होणार आहेत. आणि हे बॅक्टेरिया, पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहे ना, तुम्हाला ऍक्ने मध्ये सापडतात, डॅन्ड्रफ मध्ये असतात. ओके. आता नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरिया म्हणजे काय? तर जे रोगजनक नाहीयेत, म्हणजे ज्याच्यापासून आपल्याला काही हार्म नाहीये, भीती नाहीये, असे पण बॅक्टेरिया आहेत. हो. आणि ते औषधांमध्ये वापरले जातात, अँटीबायोटिक्स मध्ये वापरले जातात. आपण दही आंबवण्याची प्रक्रिया करतो किंवा आपल्या इडलीचं पीठ आंबवण्याची जी प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारचे नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरियाच असतात. ओके. आवाज सतत ब्रेक होतोय. सगळ्यांनाच आवाज ब्रेक होतोय का? होत नसेल तर क्रिस्टल क्लिअर CC टाका. आवाज क्लिअर असेल तर. होत असेल ब्रेक तर येस टाका. ब्रेक होतोय. मी 1 सेकंद थांबते. कदाचित नेटवर्क इश्यू मुळे, कारण आवाज येतोय का माझा क्लिअर? येतोय क्लिअर. ओके. ओके. थँक्यू गौरी. थँक्यू. सगळ्यांना सवय झाली CCची. ओके. सो मला वाटतं ज्यांच्याकडे थोडा ब्रेक होतोय त्यांनी थोडंसं तुमच्याकडचं कनेक्शन चेक करून घ्याल. अच्छा. तर आपण बघूयात नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरिया. रोग ज्यांनी होत नाहीत ते, म्हणजे आपण हे जे बनवतो, कुठलेही बेकरी प्रॉडक्ट्स बनवतो, ईस्ट असतं, ते सुद्धा एक आंबवण्याची प्रक्रिया करतं. तर ही जी आंबवण्याची प्रक्रिया आहे, त्यासाठी नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरिया काम करतात. एवढं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता ते कुठे सापडतात? तर रेसिडेंट फ्लोरा फाउंड ऑन स्किन और गट बॅक्टेरिया इन इंटेस्टाईन्स आणि कोलन. इंटेस्टाईन आणि कोलन म्हणजे आपलं मोठं आतडं, छोटं आतडं. याच्यामध्ये सुद्धा बॅक्टेरिया असतात. आणि ते कसे असतात? तर ते ना आपल्याला पचनासाठी मदत करणारे असतात. ओके. तर चांगले पण बॅक्टेरिया आहेत. त्याच्यानंतर वनस्पतींमध्ये, झाडांवरती सुद्धा आपल्याला हे फ्लोरा फौना म्हणजे जे वनस्पती शास्त्र, त्याला फ्लोरा फौना स्टडी असं म्हटलं जातं. सो त्याच्यात सुद्धा बरेच बॅक्टेरिया असतात. आता ना एक आयडेंटिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया म्हणून एक अनालिसिस आहे पूर्ण. हा जो टॉपिक आहे हा तुमच्या नोट्स मध्ये सुद्धा आहे. आता बरीच मंडळी जमा झाली आहेत, तर मी तो प्रश्न पुन्हा विचारते जो मी स्टार्टिंगला विचारलाय. किती जणांनी दिलेल्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट केलाय? मी प्रत्येक व्हिडिओ नंतर फोन नंबर्स, अकॅडमीचं नाव टाकते, सगळं डिटेलमध्ये लिहिते की नोट्स पाहिजेत का, परीक्षा द्यायची आहे का, तर ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज टाका. तर किती जणांना नोट्स मिळाल्यात? कारण तुमच्याकडे जर नोट्स नसतील तर तुम्ही याचा अभ्यास करू शकणार नाही. तर आता खूप लोक मला जॉईन झालेले दिसतात, 50-60च्या वर लोक आहेत. तर मला प्लीज सांगा की तुम्ही नोट्स घेतल्यात का आधी? कारण नोट्स शिवाय तुमचा अभ्यास होणार नाही.
परिणिता म्हणते येस येस गौरी आडा. ओके. मला अजून येस हवेत, की लोकांना नोट्स मिळाल कारण लोकं पुन्हा-पुन्हा तेच-तेच प्रश्न विचारतायत. ओके. मोनिका कोळी नोट्स नसतील मिळाल्या तर मी नंबर दिलेले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून ताबडतोब नोट्स घ्या आणि वाचायला लागा म्हणजे तुम्ही नेक्स्ट वीक पर्यंत अभ्यास करून परीक्षा देऊ शकाल. दैवशाला मिळाला नाही. देवेशाला तू मला पर्सनल मेसेज टाकतेस. तू प्लीज जे दिलेत नंबर हे बघ बाकी भरपूर लोकांना नोट्स मिळाल्यात. प्रेरणा मॅमनी दिल्यात. करेक्ट. प्रेरणा आमची टीम सगळी बघते ती तुम्हाला नोट्स देईल या. ओके. सगळ्यांना नोट्स मिळतात. थोडा पेशन्स ठेवा आणि प्लीज मला मेसेज नका करू. कारण मी नाही सांगू शकणार काही. माझ्याकडे नोट्स नाहीये. ती टीम माझी हँडल करते. जे लोकं नाही मिळाले म्हणतात ना, त्यांना प्लीज हेल्प करा बाकीची लोकं आणि तुम्ही त्या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा. ओके. आता येऊयात आपल्या टॉपिककडे. ओके. आयडेंटिफिकेशन ऑफ बॅक्टेरिया. जेव्हा तुम्ही ह्याचं एक वर्गीकरण बघताय, तेव्हा तुम्हाला दिसेल ग्रॅम पॉझिटिव्ह सेल आणि ग्रॅम निगेटिव्ह सेल. हे काय आहेत? तर हे अभ्यासासाठी केलेलं त्याचं वर्गीकरण आहे. कोण अभ्यासाचा करतं? जे बॅक्टेरिओलॉजिस्ट आहेत, ज्यांना त्याच्यावर अभ्यास करून पुढे औषधं तयार करायची आहेत, अँटिबॉडीज काही तयार करायच्या आहेत, ती लोकं ह्याच्यासाठी अभ्यास करतात ह्याच्यावरती. तर आता ह्याचं एक बेसिक वर्गीकरण आपल्याला सिडेस्कोनी दिलंय. काय आहे? तर ग्राम पॉझिटिव्ह सेल्स जे आहेत, ते पेनिसिलिन म्हणजे अँटिबायोटिक्सनी किल होतात. ओके. त्याच्यानंतर त्याच्या बाहेर एक सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन आहे. म्हणजे काय? तर पेशीच्या केंद्राभोवती असणारा एक द्रव पदार्थ. ओके. तुम्ही जर पेशीचा अभ्यास 8th स्टँडर्डमध्ये छान केला असेल, तर तुम्हाला हे कळेल किंवा तुमचा ब्युटी थेरपीचा अभ्यास तुम्ही छान केला असेल, तर तुम्हाला हे निश्चित कळेल. ओके. त्याच्यानंतर त्याच्यावरती काय आहे, तर थिक पेप्टिडॉक्लिगॉन लेयर आहे. म्हणजे काय? तर एक जाळी आहे. ओके. बाहेरच्या दिशेने ज्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन पण म्हटलं जातं. हां आणि त्या काय आहे, ती कशाची आहे, तर त्याच्यात शुगर कॉम्पोनंट्स आहेत. ओके. आपण आता कमेंट बॉक्समध्ये काहीच कमेंट करायला नको. ओके. आता आपण कमेंट्स थांबवू आणि आपल्या अभ्यासाकडे थोडंसं फोकस करूयात. ओके. सो पेप्टिडॉग्लिकॉन काय आहे? तर एक मेश आहे. मेश म्हणजे जाळी आहे. एक लेयर आहे आउटसाइड प्लाझ्मा मेम्ब्रेन बॅक्टेरियाचा बॅक्टेरियाच्या बाहेर आणि त्याच्यात शुगर कॉम्पोनंट्सनी तो बनलाय. काय आहे त्याच्यात? तर टायकॉइक ॲसिड आहे. ओके. हे टायकॉइक ॲसिड जनरली ना सेलच्या मेम्ब्रेनवरती म्हणजे मेम्ब्रेन म्हणजे काय? तर सेलच्या बाहेरचं आवरण, सेल वॉल त्याच्यावरती तुम्हाला मिळतं. आता हे कसं आहे? हे कॅप्स्युल्ड आहे. कॅप्सूल्ड म्हणजे काय? तर त्या कॅप्सूल सारखं त्याचा शेप आहे असं नाही. तुम्हाला जो बॅक्टेरिया आहे, तो एकपेशीय आहे. त्याचे अनेक शेप्स पण आहेत वेगळे-वेगळे. पण त्याच्या आत काय-काय आहेत? तर सायटोप्लाझम आहे. त्याच्यानंतर प्रोटोप्लाझम आहे. आर-एन-ए, डी-एन-ए आहे. हे सगळं त्या सेलच्या आत आहे आणि बॅक्टेरियाचं अस्तित्व पण तेवढंच आहे. ओके. सेल वॉल कशी आहे याची ग्राम पॉझिटिव्हची? तर थिक आहे, थोडीशी दाट आहे. कारण त्याच्यात तो पेप्टिडॉक्लिगॉन लेयर आहे आणि तो कशाचा आहे? तर मी काय सांगितलं आता, की तो शुगर कॉम्पोनंट्सनी बनलाय. ही झाली माहिती ग्राम पॉझिटिव्ह सेल बद्दल. ओके. आता आपण येऊ ग्राम निगेटिव्ह सेलवरती. इतकं पटकन समजणार नाही. थोडा अभ्यास करायला लागतं. आम्हालाही शिकवायचं असेल तर 2 ते 3 वेळा एक टॉपिक वाचायला लागतो. त्याचे अर्थ सांगायचे असतील तर ते अर्थ शोधून काढायला लागतात. तर तुम्ही सुद्धा अभ्यास करताना नोट्स व्यवस्थित प्रिंट करून घ्या आणि त्याच्यावरती अंडरलाईन करून त्याचे मीनिंग्स लिहून काढा. हे शब्द जेवढे तुम्ही नवीन शिकाल ना, तुमची एक इंग्लिश व्होकॅब्युलरी पण छान डेव्हलप होईल. ओके. तर कंटाळा करू नका. ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन तुम्ही जर सिडेस्को ब्युटी थेरपी वगैरे जर केलत, तर हा सगळा अभ्यास त्याच्यामध्ये आहे. ओके. आता आपण बघू ग्राम निगेटिव्ह सेल काय आहे? आता ग्राम निगेटिव्ह सेल काय आहेत? तर ते अँटिबायोटिक्सनी इझिली किल होत नाही. अँटिबायोटिक म्हणजे काय? तर प्रतिजैविक कुठलाही पदार्थ जे अणुजीव नष्ट करतं, सूक्ष्म जंतू नष्ट करतं. म्हणून आपल्याकडे आजारपण आलं आणि खूप काही जर त्याला नॉर्मल रेग्युलर औषधांचा इफेक्ट आला नाही, तर डॉक्टर कायम म्हणतात, की अँटिबायोटिक्सचा डोस द्यावा लागेल. ओके. आणि असा खूप प्रोलॉन्ग्ड डोस नसतो छोट्या आजारांना. एक छोटा डोस असतो 3 दिवसाचा, 6 दिवसाचा. डॉक्टर नोज इट. ओके. तर इनर आणि आउटर मेम्ब्रेन त्याचं कशाने बनलंय? तर लायपोपॉलिसॅकराइड्सनी बनलंय. ओके. आणि हे कसं आहे? तर ही वॉल खूप कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे त्याचा जो मेशिंग आहे त्याच्या बाजूनी
जो काही एक आवरण आहे ते कसं आहे, घट्ट आहे आणि दाट आहे. आणि ग्राम निगेटिव्ह सेल मध्ये काय आहे, तर सायटोप्लाझम आहे. सेल वॉल कशी आहे, त्याची पातळ आहे. ओके, आणि सिंगल लेयर्ड आहे तो. पेप्टी डॉगली कॅन. त्यानंतर आता हा अभ्यास कशासाठी करायचा, तर फक्त माहितीसाठी करायचा, की एका साधारण ग्राम पॉझिटिव्ह सेल किंवा ग्राम निगेटिव्ह सेल्स हे काय आहे, त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर कसा होतो आणि कुठल्या बॅक्टेरियाजना पेनिसिलिन किंवा काय जे आपण आता बघितलं अँटीबायोटिक्स द्यावे लागतात, तेवढ्यासाठीच आपल्याला अभ्यास करायचा आहे. सो डोंट वरी, खूप अवघड अभ्यास नाहीये. आता बघूयात न्यूट्रियंट्स किंवा पीएच, टेम्परेचर, मॉइश्चर, ऑस्मॉटिक प्रेशर हे सगळे जे फॅक्टर्स आहेत, ओके, हे एखाद्या बॅक्टेरियाच्या ग्रोथ साठी कसं काम करतात. ओके, आता काही ऑर्गॅनिझम ऑटोट्रॉफ्स आहेत. ऑटोट्रॉफ्स म्हणजे काय, ते त्यांचं स्वतःचं फूड तयार करतात. कसं, तर लाईट म्हणजे उजेड, पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि केमिकल्सनी. ओके, ऑटोट्रॉफ्स. हेट्रोट्रॉफ्स काय करतात, ते स्वतःचा अन्न पदार्थ तयार करू शकत नाही. त्यांना ना दुसऱ्या वस्तूवर अवलंबून राहावं लागतं त्यांच्या फूडसाठी, त्यांच्या एनर्जीसाठी. तर ते काय करतात, ऑर्गॅनिक सबस्टन्सवर म्हणजे प्लांट किंवा अॅनिमल वरती ते तयार होतात. ओके, प्लीज पल्लवी जगताप, इथे कुठेही तुमचा फोन नंबर टाकू नका. कोणीही स्वतःचे फोन नंबर ज्या कमेंट बॉक्समध्ये टाकू नका, त्याचा मिसयूज होऊ शकतो. ओके, आपण आजकाल खूप सारे फ्रॉड्स ऐकतो बँकिंग रिलेटेड किंवा काय, तर प्लीज तुमचे नंबर इथनं डिलीट करा. आमच्या दिलेल्या नंबरवर तुम्ही प्लीज कॉन्टॅक्ट करा. पल्लवी जगताप, प्लीज. थँक्यू. ओके, तर हेट्रोट्रॉफ्स काय आहेत, दुसऱ्यावर डिपेंडंट आहेत फूडसाठी, आणि ऑटोट्रॉफ्स काय करतात, तर स्वतः फूड तयार करतात. आता आपण बघूयात पीएच. पीएचचा अर्थ काय आहे, तर पीएच म्हणजे पोटेन्शियल हायड्रोजन. म्हणजे काय, तर हायड्रोजन आयनचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते किती आहे ते आपल्याला त्याच्यावरनं कळतं. ओके, सो बॅक्टेरिया जे आहेत, जे एक्झिस्ट होतात म्हणजे जिवंत राहतात, ते कुठल्या किती पीएच मध्ये जिवंत राहतात, तर 6 to 10.5. ओके, आणि ज्या स्पीसीज म्हणजे जे जंतू, जे बॅक्टेरिया काही लो पीएच ला पण जिवंत राहतात, म्हणजे 3 पीएच. तुम्ही पीएच ची स्केल जर सगळे शिकले असाल तर तुम्हाला माहिती आहे की 3 पीएच म्हणजे ऍसिडिक आहे. 7च्या आधी जेवढा पीएच आहे, 1 ते 6 7.5, तो पीएच ऍसिडिक आहे, आणि 7 नंतरचा 14 पर्यंतचा पीएच अल्कलाईन आहे. ओके, हा माहिती नसेल तर तुम्हाला गुगलवरती याची माहिती मिळेल, किंवा तुम्ही ज्यांच्याकडे बेसिक ऍडव्हान्स एबीटीसी केलंय त्या टीचर कडनं तुम्ही हे समजून घेऊ शकता. खूप अवघड नाहीये. ओके, तर आपल्या स्किन वरती सुद्धा बॅक्टेरिया आहेत, आणि तेच काही चांगले बॅक्टेरिया आहेत जे घामातनं येतात, आपल्या वरती एक आवरण तयार होतं आणि आपल्याला सतत स्किनला एक प्रोटेक्शन पण मिळत असतं. त्यामुळे बॅक्टेरियाचे खूप प्रकार आहेत. त्यानंतर टेम्परेचर. प्रत्येक मायक्रोब जे आहे, मायक्रोबियल स्पीसीज म्हणजे बॅक्टेरिया, त्यांना ना वेगवेगळ्या टेम्परेचरला ते जिवंत राहतात, मरतात, स्लो डाऊन होतात. ओके, पण तुम्ही जर हीट 60 डिग्रीच्या वर दिलीत कुठल्याही पदार्थाला, तर ते किल होण्याची किंवा काही बॅक्टेरिया वीक होण्याची शक्यता असते. म्हणून आपण कालचा जो टॉपिक शिकलो की स्टरलायझेशन, सॅनिटेशन, हे का महत्वाचं आहे, कारण कुठलेही बॅक्टेरिया नुसता साबणाने हात धुवून किंवा साबणाने वस्तू धुवून वॉश होणार नाहीयेत. ओके, त्यानंतर मॉइश्चर. कुठलीही वस्तू, कुठलीही एक लाईफ म्हणजे जे बॅक्टेरियाला सुद्धा एक लाईफ आहे, व्हायरसलाही एक लाईफ आहे, फंगायला पण लाईफ आहे, ती पाण्याशिवाय सस्टेन होऊ शकत नाही. त्यामुळे जिथे आर्द्रता आहे, जिथे मॉइश्चर आहे, बॉडीमध्ये सुद्धा जिथे मॉइश्चर आहे तिथे बॅक्टेरियाची ग्रोथ होते. म्हणजे तुम्हाला माहितीये का, की आपल्या घामाला एक प्रकारचा वास येतो, त्याच्यानंतर आपल्याला ग्रॉइन एरियाज मधनं वास येतो, तिथे बॅक्टेरियल ग्रोथ आहे, आणि हा जो बॉडी ओडर आहे, हा बॅक्टेरिया ला बॉडी ओडर येत असतो. ओके, प्रेशर. व्हॉट इज ऑस्मोटिक प्रेशर? मायक्रोब्स ऑब्टेन ऑलमोस्ट ऑल न्यूट्रिएंट्स इन सोल्युशन फ्रॉम सराउंडिंग वॉटर. कुठलाही जो मायक्रोब आहे
तो सराउंडिंग वॉटर म्हणजे त्याच्या आजूबाजूला जे पाणी आहे त्यातनं स्वतःचे न्यूट्रिएंट्स काढत असतो. म्हणजे ऑक्सिजन लागतं त्याला, कार्बन डायऑक्साईड लागतं. त्यानंतर त्याला जे काही सॉल्ट्स, मिनरल्स जे लागतात जगण्यासाठी ते आजूबाजूच्या पाण्यातनं तो घेतो. तर पाण्याचा अर्थ नुसतं पाणी नाहीये, पण आपल्या बॉडीतलं मॉइश्चर सुद्धा. Hence, factors such as osmotic pressure and salt concentration of solution affect the growth of bacteria. त्यामुळे पाण्यामध्ये सॉल्टीनेस किती आहे, त्यानंतर ज्या सोल्युशन मध्ये तो तयार होतोय त्याचा इफेक्ट सुद्धा त्या बॅक्टेरियावर होतो. त्यानंतर हॅलोड्युरिक मायक्रोबियल स्पीसीज काय आहेत, तर त्यांना सॉल्ट एन्व्हायरमेंट अजिबात नको असतो. आणि हॅलोफिलिक स्पीसीज कशा आहेत, ज्यांना सॉल्ट कंडिशनच लागतात. फोबिक आणि फिलिक, ओके, सॉरी, हॅलोड्युरिक म्हणजे तो त्याला थोडा फोबिया आहे. दे डू नॉट प्रेफर सॉल्ट वॉटर. अँड हॅलोफिलिक इज दोज वन हू प्रेफर सॉल्ट कंडिशन. सो सॉल्ट कंडिशन मध्ये पण प्रिवेल होणारे बॅक्टेरिया आहेत. फॉर एक्झाम्पल, आपला घाम सॉल्टी असतो, त्याच्यात सुद्धा बॅक्टेरिया असतात किंवा बॅक्टेरिया तयार होतात, मल्टिप्लाय होतात. त्यानंतर एक स्लाइड आपल्याला दाखवते की कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन, पीएच स्केल, ह्याचा तुम्ही एक फोटो काढून घेऊ शकता. ओके. सो ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे काय आहे, तर ऑस्मॉटिक प्रेशर म्हणजे जो मेम्ब्रेन आहे, सेल मेम्ब्रेन आहे, त्याला एक्सचेंज ऑफ गॅसेस, एक्सचेंज ऑफ सॉल्ट्स आणि त्याच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या करण्यासाठी त्याला एक प्रेशर, एक ताकद लागते. त्याला ऑस्मॉटिक प्रेशर असं इथे म्हटलं गेलंय. ओके, या आपल्या अभ्यासामध्ये. ओके, जिथे उजेड कमी आहे, अंधार जास्त आहे, तिथे काय आहे, तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन वाढण्याचे चान्स जास्त आहेत. ओके. पीएच स्केल काय आहे बघा, ऍसिडिक, न्यूट्रल आणि अल्कलाईन आपल्याला या चित्रामध्ये दिसतीये. पुढची स्लाइड आपण बघूया, टॉक्झिन्स म्हणजे काय. टॉक्झिन्सचा मराठी स्ट्रेट अर्थ म्हणजे नको असलेले पदार्थ. ओके, आहे, नायट्रोजिनियस आहे, प्रोटीन सबस्टन्स आहे, पण हार्मफुल आहे, बॉडीला त्रास देणार आहे, पॉइझनस आहे म्हणजे विषारी आहे. कशासाठी, ह्युमन टिश्यू साठी. आणि हा एक मायक्रो ऑर्गॅनिझम रिलीज करतोय. सो टॉक्झिन म्हणजे काय, आपल्या शरीरातले नको असलेले पदार्थ. इंग्लिश शब्द पटकन कळत नाहीत त्याच्यासाठी. माझा आवाज क्लिअर आहे का, नुसते तुम्ही थम्स दिलेत तरी चालतील, टाईप न केलं तरी चालेल. मी बफर होते म्हणून कॅमेरा ऑफ केलाय, कारण रेंज थोडीशी हे. तुम्हाला आवाज व्यवस्थित येत असेल तर थम्स दिलेस तरी चालतील. येस. मानसी आनंदी खेडेकर, आवाज नॉट येत नाहीये म्हणून मेसेज आहे. नो व्हॉइस, ओ ओके, आवाजच येत नाहीये, आवाज ब्रेक होतोय. आय डोंट नो आवाज का ब्रेक होतोय. ओके, क्रिस्टल क्लिअर म्हणतात, काही लोकांना येतोय, कट होतोय. ओके, कुठपासनं कट झाला मी रिपीट करते. आधीच्या स्लाइड पासून ब्रेक झाला, मी रिपीट करेन. मिक्स्ड रिॲक्शन द्यायचं, मी प्रेफर करीन की मी रिपीट करते म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. कुठल्या स्लाइड पासून मोहिनी आवाज ब्रेक झाला, आधीची का हीच स्लाइड? मला आधीची स्लाइड रिपीट करू असं म्हणताय? मला तुम्ही जोपर्यंत कमेंट बॉक्स मध्ये टाईप करत नाही तोपर्यंत कळणार नाही. आय डोंट माइंड, काही प्रॉब्लेम नाही, मी 1 मिनिट थांबते. ओके, टॉक्झिन्स पासून रिपीट करू. ओके ओके. सो टॉक्झिन्सचा बेसिक अर्थ काय आहे, तर नको असलेले पदार्थ. ओके, तर हे कसं आहे, नायट्रोजनस आहे, प्रोटीन सबस्टन्स आहे, हार्मफुल आहे ह्युमन टिश्यू साठी, आणि एक मायक्रो ऑर्गॅनिझम त्याला रिलीज करतं, याचा अर्थ टॉक्झिन्स. आता टॉक्झिनचे पण 2 प्रकार आहेत, एंडोटॉक्झिन, एक्झोटॉक्झिन. ओके,
आता जे आपण ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह सेल्स बघितलंय ना, त्याच्यावर बेस्ड हे वर्गीकरण आहे आणि हे तुमच्या नोट्समध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही मध्ये आहे. ओके. तर एंडोटॉक्सिन्स म्हणजे काय ते आपण आधी बघूया. आता दोन्ही जे टॉक्झिन्स आहेत, एंडोटॉक्झिन आणि एक्झोटॉक्झिन, ह्या दोन्हीचा ह्युमन बॉडीवरती खूप ऍडव्हर्स इफेक्ट आहे. ऍडव्हर्स इफेक्ट आहे म्हणजे काय, वाईट इफेक्ट आहे. त्यातले काही वीक आहेत, काही स्ट्रॉंग असतात. ओके. डिपेंड्स ऑन द सोर्स, कशातनं ते तयार होत आहेत त्याच्यावरती ते डिपेंडंट आहेत की ते कसे आहेत, टिकणारे आहेत बॅक्टेरिया बॉडीमध्ये, बॉडीच्या बाहेर, का न टिकणारे आहेत. आता एंडोटॉक्झिन कसे आहेत तर ग्राम निगेटिव्ह सेल्स आहेत आणि एक्झोटॉक्झिन कसे आहेत तर ग्राम पॉझिटिव्ह आहेत. पण एंडोटॉक्झिन कसे आहेत, मॉडरेटली टॉक्सिक आहेत, म्हणजे खूप विषारी नाही आहेत आणि खूप फेटल नाहीत, म्हणजे जीव घेणार नाहीत. कमी क्वांटिटीमध्ये फेटल आहेत. ओके. पण एक्झोटॉक्झिन्स काय आहेत, हायली टॉक्सिक आहेत, खूपच विषारी आहेत आणि फेटल आहेत, म्हणजे काय, जीव घेणे आहेत, अगदी नॅनो ग्रॅम क्वांटिटीमध्ये असतील तरी जीव घेणे. ओके. एंडोटॉक्सिन्स काय आहेत तर बॉडीच्या नॉट रिलीज आउटसाइड द सेल अंटिल द डेथ ऑफ सेल. त्या पेशी पूर्ण आहेत ना मरेपर्यंत त्या टॉक्झिन्सना धरून ठेवतात. आपल्या बॉडीला ही एक मेकॅनिझम दिलेलं आहे आणि जेव्हा ती पेशी डेड होते तेव्हा त्यातनं एंडोटॉक्झिन रिलीज होतात. ओके. पण एक्झोटॉक्झिन काय आहेत तर सेलच्या बाहेरच पडून ते टॉक्सिसिटी क्रिएट करतात, म्हणजे विषारी जो त्यांचा प्रभाव आहे तो क्रिएट करतात. एंडोटॉक्झिन्स कसे आहेत तर दे आर स्टेबल, विथस्टँड ऑटोक्लेव्हिंग ऍट 120 डिग्री सेंटीग्रेड. बघा 121 डिग्री सेंटीग्रेडला पण ते स्टेबल आहेत. म्हणजे काही जर एंडोटॉक्झिन्स आपल्या शरीरात गेले किंवा आपल्या कुठल्या प्रॉडक्ट्सवर आहेत, आपली कुठली प्रॉडक्ट्स खराब झाली आहेत, त्याला बुरशी आली आहे, तर ती 121 डिग्री सेंटीग्रेडला जर तापवली तरच त्यातले ते टॉक्झिन्स जाणार आहेत आणि आपण आपली प्रॉडक्ट्स अशी तापवू शकत नाही. त्यामुळे जी खराब झालेली प्रॉडक्ट्स आहेत, खराब झालेल्या वस्तू आहेत, बुरशी आलेल्या, त्या फेकून देणंच चांगलं आहे. एक्झोटॉक्झिन्स कसे आहेत, अनस्टेबल आहेत आणि ते डिस्ट्रॉय होऊ शकतात 60 ते 80 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत. ओके. सो दोन्हीचा फरक बघा. आता एंडोटॉक्झिन्स वरती आपण बघू. हे पटकन न्यूट्रलाइज होत नाहीत. अँटीटॉक्सिक तुम्ही काही जर त्याला औषध किंवा काही ऑइंटमेंट लावलं तर ते न्यूट्रलाइज होत नाहीत. म्हणून ते जरा इफेक्टिव्ह टॉक्साइड्स आहेत. ओके. पण एक्झोटॉक्झिन्स कसे आहेत, एका सेल स्ट्रक्चरला स्पेसिफिक आहेत किंवा एका फंक्शनला स्पेसिफिक आहेत. ओके. आणि जो होस्ट आहे म्हणजे एक्झोटॉक्झिन्स ज्याच्या शरीरात आहेत, ज्या टिश्यू वरती ते ग्रो होतात, ते सेल फंक्शन वरती त्याचं काम करतं. म्हणजे सेल फंक्शन रिटार्ड करतं, कमी करून टाकतं, असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता एंडोटॉक्झिन काय करतं तर ताप येऊ शकतो त्यांनी, विकनेस जाणवतो, हातपाय दुखू शकतात, म्हणजे कुठलेही एक्स अँड पेन्स, शॉक, ओके, मेंटल ट्रॉमा किंवा असंही होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल टायफॉइडचा फीवर आहे म्हणजे ताप आहे, UTI म्हणजे काय, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, आणि मेनिंगोकॉकल मेनिंजायटिस हे काय आहे तर एक मेंदूच्या वेष्टनाचा हा दाह आहे. आपलं मेंदूचं वेष्टन आणि आपलं म्हणजे मेंदूच्या इथलं एक बाहेरचं कव्हरिंग आणि आपल्या स्पायनल कॉर्डच्या इथे एक इन्फेक्शन येतं. ही पण एक मोठं पॅन्डेमिक आहे आलं तर, कारण हे स्प्रेड होत जाते एका माणसात दुसऱ्या माणसात. ओके. खूप रेअर आजार आहे पण याला हा दुसऱ्याला होऊ शकतो. एक्झोटॉक्झिन्स कसे आहेत तर टिटॅनस होऊ शकतो त्यांनी आणि बोटुलिझम होऊ शकतं. बोटुलिझम म्हणजे काय तर हा एक सिरियस आजार आहे बॅक्टेरिया होणारा, जो खूप जुनं अन्न जर तुम्ही खाल्लं, शिळं अन्न ज्याला बुरशी लागलीये, खूप दिवस ठेवलेलं आहे, पॅक्ड फूड आहे, त्याच्यातनं बोटुलिझम हा आजार होऊ शकतो. कारण आपण काही वेळेला होतं ना, फूड पॉइझनिंग झालं, खूप सतत तुम्ही पॅकेज्ड फूड खाल्लं तर तुमची इम्युनिटी लो होते आणि हळूहळू तुमच्या बॉडीवरती परिणाम दिसायला लागतात. टिटॅनस काय आहे, टिटॅनसचं आपण बघा धनुर्वाताचं इंजेक्शन घेतो टिटॅनसचं. काय होतं त्यांनी तर फेसचे मसल्स आकुंचन पावतात, इम्पॉसिबल टू मूव्ह. ओके. ह्या सगळ्या शब्दांचे जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर प्लीज गुगल वरती याचे सर्च करा, व्हिडिओज बघा, त्याच्यानंतर एक डिक्शनरी डाउनलोड करा, वर्ड्स अंडरलाईन करा तुमच्या बुक मध्ये आणि ते लिहून काढा, म्हणजे तुम्हाला लक्षात राहते.
ओके. आता आपण हे सगळे बॅक्टेरियाचं ऐकलं की वर्गीकरण काय आहे, किती प्रकारचे आपल्याला ह्यांनी त्रास होतात. आता आपण त्यांचा शेप बघूयात. हे बऱ्याच लोकांनी बेसिकमध्ये शिकलेलं असालच तुम्ही हे. कारण हा एक चांगल्या बेसिक डिप्लोमाचा हा भाग आहे बॅक्टेरियोलॉजी, सेल, त्यानंतर बोन्स, मसल्स हे आपण बेसिकमध्ये शिकतोच. काही जण डायरेक्ट एबीटीसीला गेले की शिकतात कारण ते बेसिकमध्ये फक्त प्रॅक्टिकल शिकतात. पण तुम्हाला हे बेसिकमध्ये एक डिप्लोमामध्ये शिकणं खूप गरजेचं आहे. ओके. आता जनरल फॉर्म्स ऑफ बॅक्टेरिया बघू तर किती प्रकार आहेत तर 4 प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. कसे आहेत तर कोकाय. कोकाय कसे आहेत तर राऊंड शेप आहेत. त्याच्यामध्ये त्याची 4 नावं आहेत. डिप्लोकोकाय. कोकायचा तुम्ही फोटो बघा कसा आहे, त्याचं चित्र बघा कसं गोल आहे. ओके. स्ट्रिप्टोकोकाय म्हणजे स्ट्रिप मध्ये येणारं. दिसतीये स्ट्रिप तुम्हाला गोल अशी बॉल्सची स्ट्रिप केल्यासारखी. तो झाला स्ट्रिप्टोकोकाय. स्टॅफिलोकोकाय कसा आहे बघा, एका द्राक्षाच्या घडासारखा आहे. ओके, एकत्र आहे. आणि लास्ट आहे सार्सिनाय किंवा सार्सिनी. ओके, जो असा एका गोल शेप मध्ये तो तिथे स्टिक झालेला आहे आणि एक टेट्रॅड पण आहे म्हणजे 4च्या तो फॉर्म मध्ये तयार होतो. ओके, हे त्याचे शेप झालेत. आपण काय करतोय एक 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 शिकतो आणि नंतर डॉट्स कनेक्ट करणार आहोत. ओके, तुम्हाला एकदम सगळं कळलं नाही तरी नंतर हळूहळू समजेल. त्यानंतर स्पायरिला या नावाचा सुद्धा बॅक्टेरिया आहे जो स्पायरल शेप मध्ये आहे. कर्व्ड आहे, कॉर्क्ड आहे, स्क्रू शेप्ड आहे आणि ट्रिफोमा पॅलिडियम नावाचा रोग तो पसरवतो. हा ह्युमन ट्रान्समिशन थ्रू आहे. थुंकी, सेक्शुअल इंटरकोर्स ह्यातनं हा पॅलिडियमचा रोग एकमेकांना होऊ शकतो. ओके. त्यानंतर बॅसिली. बॅसिली कसा आहे तर रॉड शेप आहे, थिक आहे, थिन आहे, शॉर्ट आहे. ओके, याचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. बॅसिली मध्ये पण थिन, थिक, शॉर्ट आहे. आणि बॅसिलिस मेगाटेरियम नावाचा त्याचा एक रोग तो तयार करतो. हा कुठे तयार होतो तर हा तुम्हाला सी सॉइल म्हणजे समुद्राच्या जवळपास असलेली वाळू, समुद्रातलं पाणी किंवा समुद्राच्या जवळ सापडणारी माती सुद्धा त्याच्यामध्ये हे मिळतं. राईसचे जे पॅडीज असतात म्हणजे राईस शेती जिथे भात शेती होते तिथे ह्या प्रकारचा बॅसिलिस बॅक्टेरिया मिळतो. किंवा फूड जे असतं ते ड्राय करून विकतात बघा. सगळे आपल्या भाज्या किंवा सूप्स जे रेडीमेड सूप्स वगैरे असतात. तर ऍक्च्युली असं सगळं रेडीमेड खाल्लेलं अजिबात चांगलं नाही, बिलकुल न्यूट्रिशियस नाहीये. त्यातनं न्यूट्रिशन काढून घेतलेलं असतं. तर त्याच्यामध्ये हे बॅसिलिस मेगाटेरियम बॅक्टेरिया तयार होऊ शकतात. त्यानंतर हे मधात असतात, दुधात पण असतात खराब झालेल्या. ओके. त्यानंतर व्हायब्रिओ. व्हायब्रिओ काय तर डायरिया आणि व्हॉमिटिंग करणारा हा तयार करणारा बॅक्टेरिया आहे. हा कसा दिसतो एक इंग्लिश मधला कॉमा असतो ना स्वल्पविराम तसा दिसणारा बॅक्टेरिया आहे ज्याचं नाव आहे व्हायब्रिओ. ओके. आता पुढचं आपण बघूयात डिसीजेस कॉज्ड बाय बॅक्टेरिया म्हणजे बॅक्टेरियापासून तयार होणारे आजार कुठले 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 आहेत तर गॅस्ट्रायटिस आहे, फूड पॉइझनिंग आहे, अल्सर्स होतात, मेनिंजायटिस होतो, निमोनिया आहे, स्ट्रेप थ्रोट म्हणजे घसा खवखवणं, गोनोरिया म्हणून एक रोग आहे. व्हॉट इज गोनोरिया तर गोनोरिया पण हा सेक्शुअल ट्रान्समिशन मधनच होतो. गॅस्ट्रायटिस म्हणजे पोट बिघडणं, त्यानंतर लूज मोशन्स होणं, त्या प्रकारातला. फूड पॉइझनिंग सगळ्यांना माहिती आहे, अल्सर्स सगळ्यांना माहिती आहे. मेनिंजायटिस रिलेटेड टू मेंदूज्वर ज्याला म्हणतात तो. ओके. ट्युबरक्युलोसिस म्हणजे टीबी, सेल्युलायटिस म्हणजे स्किन तुम्ही बॉडीमध्ये जेव्हा फॅट खूप वाढतं तेव्हा तुम्हाला सेल्युलाइट फॉर्म होतो. इट्स डिजनरेशन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. त्यानंतर लाईम नावाचा डिसीज आहे म्हणजे ज्याच्यामध्ये रॅश येतो, ताप येतो, जॉईंट पेन होतात आणि एक विकनेस सुद्धा येतो. ओके. त्यानंतर टिटॅनस. टिटॅनस सुद्धा बॅक्टेरियाचा एक मेन कॉज आहे. ओके. सो ही सगळी त्याची जी टर्मिनॉलॉजी मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे आणि आपल्याला कळणारी नावं सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. ओके. काल आपण कोविड अभ्यास केला पण अजून व्हायरस आहेत. फक्त माझा आवाज येतोय? हॅलो. माझा आवाज सगळ्यांना येतोय?
थम्स टाकलेत तरी चालतील, लाईक्स टाकलेत तरी चालतील. माझा आवाज क्लिअर आहे मोहिनी? थँक्यू. इथे माझ्या इथे नेट ड्रॉप दाखवतंय. ओके, काही जणांना नाहीये. एनिवेज, आपण बघूयात व्हायरस. काल आपण त्याचा बराच अभ्यास केला व्हायरसचा. ओके, काय आहे तर एक एकदम छोट पॅरासाइट आहे. पॅरासाइटचा अर्थ काय? जो दुसऱ्यावरती डिपेंडंट आहे जगण्यासाठी. ओके, तर आता तुम्हाला कोरोनाचा पण व्हायरस माहिती आहे की तो आपल्यावर डिपेंडंट आहे त्याच्या जगण्यासाठी, म्हणून त्याला पॅरासाइट म्हटलंय. बिन बुलाए मेहमान. ओके, usually ranging from 0.2 to 0.3 nanometer in size, although some virus can be large up to 1 nanometer and can be seen by electron microscope. ओके, तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली तो दिसतो, आपल्याला दिसू शकत नाही. आपण त्याच्यात व्हायरोलॉजी मध्ये काम करणारी लोक नाही. तर हे व्हायरसचा जो स्टडी करणारी लोक आहेत त्यांनी दिलेला हा आपल्याला एक पॅरामीटर्स आहेत. ओके, आपल्याला फक्त माहिती पाहिजे म्हणून आपण हा अभ्यास करतोय. आणि हे सगळं का ब्युटिशियन्सनी शिकायचं, हेअर ड्रेसरनी शिकायचंय? याचं परत सांगते, मी सुरुवातीलाही सांगितलं की आपल्याला फार आपण इझिली घेतो, स्वच्छता ठेवत नाही सलॉन्स मध्ये, कपडे वॉश करत नाही नीट काही लोक, किंवा एकमेकांचे टॉवेल्स एकमेकांना वापरतात. ओके, त्यानंतर इन्स्ट्रुमेंट्स नीट क्लीन करत नाहीत. या सगळ्यांसाठी तुम्हाला एक व्हायरस, बॅक्टेरिया, फंगाय हे जर व्यवस्थित माहिती असेल तर त्यांनी काय होतं, तुम्ही एक थोडी काळजी घेता. तुम्हाला कळतं की किती हीट केल्यावरती ते मरणार आहेत, किती व्यवस्थित तुम्ही त्याला लिक्विड सॅनिटायझर्स किंवा स्टरलायझर्स मध्ये टाकल्यावर ते बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस किल होणार आहेत. ओके, नाही तर सगळेजण हे खूप इझिली घेतील आणि हे फक्त एक असा एक्सटर्नल सोर्स सारखं काम करतील आणि त्याच्यात खूप खोलवर जाणार नाहीत. म्हणून सिडेस्को प्रत्येक वेळेला बॅक्टेरिया व्हायरसेसचा अभ्यास शिकवतच. ऑलराईट, ते कसे आहेत तर असेल्युलर आहेत, म्हणजे एक पेशीयचे. परत त्याच्यानंतर व्हायरल प्रॅक्टिकल और व्हायरॉन particle or viron contains a single nucleolic acid which is RNA आणि DNA core surrounded by protein called as capsid. आता हा कसा दिसतो त्याचं एक उदाहरण, एक स्टेज त्यांनी दिली आहे. अजून खूप व्हायरसचा अभ्यास आहे, पण आपल्याला समजण्यापुरतं एक 4च पॉइंट्स त्यांनी दिलेत. काय आहेत तर एक त्याच्यावर प्रोटीन शीट आहे ज्याचं नाव आहे कॅप्सिड. कॅप्सिड सुद्धा काय आहे तर कॅप्सिड एक फॉर्म ऑफ पेस्ट सुद्धा आहे. पेस्ट म्हणजे एक जंतू सुद्धा आहे. ऑलराईट, तर व्हायरस कसे आहेत तर जनरली स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. सो तुम्हाला कोणी कधी बेसिक अंडरस्टँडिंग विचारलं व्हायरस बॅक्टेरियाचं, तर व्हायरस हा डोळ्यालाही दिसत नाही, मायक्रोस्कोप खालीही दिसत नाही, त्याला एक स्पेसिफिक इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतो. ओके, पण आपल्याला माहिती पाहिजे की व्हायरस हा बॅक्टेरियापेक्षा स्मॉल आहे, छोटा आहे. दे लॅक कपॅसिटी टू थ्राईव्ह अँड रिप्रोड्यूस आउटसाइड ऑफ अ होस्ट बॉडी. थ्राईव्हचा अर्थ काय? थ्राईव्ह अँड होस्ट. होस्ट करणं म्हणजे त्याला तिथे पोषण मिळणं, त्याला कोणी तिथे सांभाळणं. आणि थ्राईव्हचा अर्थ काय आहे? वाढणं किंवा ग्रो होणं, स्वतःच स्वतः ग्रो होणं, त्याला थ्राईव्ह म्हणतात. ओके, हा कसा होतो? रिप्रोड्यूस होतो, थ्राईव्ह होतो स्वतःचा स्वतः. ओके, they cannot survive independently and seek out of plant, animal or bacterial host cells where they can use their cells machinery to replicate. ते स्वतःचे स्वतः इंडिपेंडेंटली जगू शकत नाहीत, त्यांना एक होस्ट लागतो ग्रो होण्यासाठी. ओके, आणि प्रत्येक स्टेजेसला तो त्याचं म्युटेशन बदलत असतो. बॅक्टेरिया जसं आता, सॉरी व्हायरस जसं आता कोरोना सुद्धा त्याचे म्युटेशन चेंज करतोय. सतत आपल्याला वेगळे वेगळे प्रकाराचे तो सिम्पटम्स दाखवतोय. काही लोकांना तो एकदमच सिरियस होतो. या कोविडचे सुद्धा खूप प्रकार आहेत. COVID-19 असेल तर आपण काल शिकलेले त्याचे सिम्पटम्स आहेत. कोविडच्या थोड्या आधीच्या पण स्टेजेस आहेत आणि हे थोडंसं नवीन आहे, मी सुद्धा आता जस्ट वाचतीये सध्या. ओके, आता व्हायरस ट्रान्समिशन कसं होतं तर डायरेक्ट कॉन्टॅक्टनी होतं, इनडायरेक्ट ट्रान्समिशन होऊ शकतं खोकल्यातनं, सर्दीतनं, कॉमन व्हेइकल ट्रान्समिशन आणि एअरबॉर्न ट्रान्समिशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एखादी वस्तू पास ऑन केली आणि माझ्या हातावर व्हायरस चिकटला असेल तर तो मी ट्रान्समिट करते. एअरबॉर्न म्हणजे कोणी शिंकलं, खोकलं हवेमध्ये तोंडावर हात न ठेवता तरी पण त्याचं एअरबॉर्न ट्रान्समिशन होतं. किंवा एखादी व्यक्ती थुंकली रस्त्यामध्ये आणि त्याच्यावर तुम्ही जर पाय ठेवून गेलात आणि तो अफेक्टेड एरिया असेल तर डेफिनेटली तुम्ही ते इन्फेक्शन कॅरी करणार.
ऑलराईट. मी हे खूप जास्तीत जास्त सोपं करून सांगायचा प्रयत्न करते, कारण याला मराठी शब्द खूप नाही आहेत. फार रिसर्च आणि स्टडी केल्यावर याचे मराठी शब्द काय आहेत हे शोधून सांगायला लागतात. ओके. आता व्हायरसचा जो डायग्राम आहे तो आपण बघूया. स्कीमॅटिक डायग्राम ऑफ व्हायरस पार्टिकल. ओके. कसं आहे तर आता मी जे सांगितलं ते कॅप्सिड, न्यूक्लिओ कॅप्सिड, कॅप्सोमर्स आणि व्हायरॉन हे त्याचे असे फेजेस आहेत. ओके. आता बघूयात आपण काय आहेत. कॅप्सिड मध्ये काय दिसतंय ते एक प्रोटीन शीथ आहे सराउंडिंग. ओके. कोर आहे बाजूनी, विच इज द RNA अँड DNA ऑफ व्हायरस. आणि ह्याच्यावरनं शोध लागतो की तो व्हायरस किती उपद्रवी आहे, कारण त्या व्हायरसला पण स्वतःचा RNA DNA आहे. ऑलराईट. न्यूक्लिओ कॅप्सिड काय आहे? कॅप्सिड आणि एन्क्लोज न्यूक्लियलिक ऍसिड आहे. कॅप्सोमर्स काय आहेत? तर मॉर्फोलॉजिक युनिट्स आहेत, सब युनिट्स आहेत. कॅप्सिड सरफेस मध्ये मिळणार आहे, त्या व्हायरस पार्टिकलच्या सरफेस मध्ये मिळणार आहे. आणि हे काय रिप्रेझेंट करतात? क्लस्टर्स कसले? पॉलिपेप्टाइड वेन कम्प्लिटली असेंबल्ड फ्रॉम कॅप्सिड. ओके. सो ह्या फेज पर्यंत पोहोचायला पण त्याला एक व्हॉट यू कॅन से मॉर्फोलॉजी आहे. मॉर्फोलॉजीचा अर्थ मी सांगतो. मॉर्फोलॉजी इज त्याचा फॉर्म किंवा स्ट्रक्चर. या स्ट्रक्चर मध्ये यायला सुद्धा त्याला 2-3 फेज मधनं जावं लागतं. आणि व्हायरॉन काय तर हा आता कम्प्लिटली इन्फेक्टिव्ह व्हायरस पार्टिकल तयार झालाय. इनऍक्टिव्ह आउटसाइड द होस्ट. म्हणजे होस्ट जो आहे, आपली बॉडी जर त्या व्हायरसची होस्ट आहे, ती सांभाळते आपली बॉडी, त्याला त्याच्यात टिश्यू तो खात चाललाय, त्याच्यावर जगतोय, तर त्याला होस्ट बॉडी म्हणतो. काल पण आपण हे बघितलं. सम आर प्रेझेंट ऍट ओनली न्यूक्लिओ कॅप्सिड, बट मोर कॉम्प्लेक्स व्हायरॉन्स हॅव न्यूक्लिओ कॅप्सिड अँड एन्व्हलप. ओके. एक तो असा एन्क्लोज्ड आहे, स्वतःच त्याचं जे मेम्ब्रेन आहे ना ते व्यवस्थित एन्क्लोज्ड आहे, त्याला कॅप्सिड म्हणलंय त्यांनी. ओके. कॅप्सिडचा अजून एक अर्थ असा पण आहे की इट्स अ काइंड ऑफ इन्फेक्शन ऑल्सो. त्याला अजून एक नाव आहे मिरिड म्हणून पण एक टर्म आहे. ओके. इट्स काइंड ऑफ अ पेस्ट, जंतू आहे तो. ओके. आता आपण व्हायरसचं पण वर्गीकरण बघूयात. कसं आहे तर न्यूक्लिओइक ऍसिडिक टाईप आहे, RNA DNA. ओके. साईज आणि मॉर्फोलॉजी वरनं पण त्याचा अभ्यास आहे. हेलिकल आहे, क्युबिकल आहे, त्याच्या शेप्स वरनं. त्याचं कॅप्सिड जर स्ट्रक्चर असेल तर त्याचं एक स्पेसिफिकेशन आहे. जसं आपण बॅक्टेरियाचे शेप्स बघितले तसं. काही एन्झाईम्स मध्ये स्पेसिफिकली तो असेल तर तिथे त्याचं एक वर्गीकरण आहे. त्याचं फिजिकल आणि केमिकल एजंट्सची रिॲक्शन कशी आहे, ससेप्टिबिलिटी कशी आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ससेप्टिबिलिटी? स्टेट ऑफ बिंग लाईकली टू बी अफेक्टेड, इन्फ्लुएन्स्ड किंवा हार्म्ड बाय समथिंग. ओके. तो प्रभावित कसा होतो कुठल्या पण केमिकल किंवा फिजिकल ह्याच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये आला तर, त्याच्यावर पण त्याचं वर्गीकरण आहे. त्याच्यानंतर ते रेप्लिकेट कसं करतं स्वतःला, किती फास्ट करतं, त्याच्यावरनं पण त्याचं एक क्लासिफिकेशन घेतलंय. तो मोड ऑफ ट्रान्समिशन काय, जसं आता कोरोनाचा आपण अभ्यास करतोय तर आपण म्हणतो की अरे हे शिंकण्यातनं, खोकण्यातनं, एकमेकांच्या टच मधनं ट्रान्समिट होतं. तो व्हायरसचं असं ह्याच्यावर सुद्धा अभ्यास केला जातो. त्यानंतर ऑन टाईप ऑफ द होस्ट टिश्यू म्हणजे ज्याला ते इन्फेक्शन आहे. आणि सिम्पटमॅटोलॉजी म्हणजे त्या होस्टला सिम्पटम्स काय दिसतात त्याच्यावर पण त्याचा अभ्यास आहे. तर व्हायरस म्हणलं की एकच व्हायरस आणि त्याचे प्रकार असं नसतं, तर त्याचे स्वतःची मॉर्फोलॉजी, स्ट्रक्चर, स्पेसिफिकेशन ह्याच्यावरती बेस्ड त्याचा अभ्यास हे सायंटिस्ट लोक करतात. आणि आपण म्हणजे एकदम टिप ऑफ द आईसबर्ग बघतोय, नॉट इव्हन टिप ऑफ द आईसबर्ग, मला वाटतं टिप ऑफ द नीडल इतका थोडासा अभ्यास आपण करतोय. खूप अभ्यास याच्यावरती आहे, आपल्याला गरज नाही एवढ्या अभ्यासाची. ओके. नेक्स्ट, व्हायरल शेप्स बघा. ब्रिक शेप, रॉड शेप, टॅडपोल शेप, स्पिरॉइड शेप, हे काय आहेत सगळे बघूयात. आता ब्रिक शेप म्हणजे कसा, तर विटेच्या आकाराचा. ब्रिक म्हणजे वीट. ओके. त्याच्यानंतर रॉड शेप, रॉड सारखा. प्लांट आणि इन्सेक्ट व्हायरस कॉझिंग ब्लॅक स्पॉट ऑन रोजेस, म्हणजे गुलाबांवरती काळे डाग जे पडतात त्याला हा रॉड शेप व्हायरस काम करतो. पॉक्स व्हायरस म्हणजे काय, आपल्याला स्मॉल पॉक्स किंवा मंकी पॉक्स हे माहिती असलेले आजार आहेत, ते तयार करण्याचं काम हे ब्रिक शेप व्हायरसेस करतात. टॅडपोल शेप काय करतं, तर बॅक्टेरियोफेज म्हणजे बॅक्टेरियल व्हायरसेस पण एक प्रकार आहे. ओके. आणि स्फिरॉइड शेप जे आहे ते इन्फ्लुएन्झा व्हायरस तयार करतात, म्हणजे ताप
किंवा एपिडेमिक कॅटार हे असे रोग तयार करण्याचं काम हे व्हायरस करतात. आता याचे रिॲक्शन्स बघू. व्हायरस टू फिजिकल आणि केमिकल एजंट्स. ओके. आपण हे सगळं का शिकतोय असा तुम्हाला जर प्रश्न परत आला असेल तर आपल्याला आपल्या इथल्या स्टरलायझेशन सॅनिटेशनच्या पद्धती सिरियसली विचार करायला पाहिजेत, कारण इतक्या प्रकारचे बॅक्टेरिया व्हायरस आपल्याकडे रोज येत असतात, आपल्या स्टाफच्या थ्रू, आपल्या थ्रू, क्लायंटच्या बॉडी थ्रू. सो डोंट टेक ब्युटी थेरपी प्रोफेशन ॲज व्हेरी इझी, की सलॉन चालू करणं म्हणजे अगदी इझी आहे. तुमच्या इथे जर क्लीनलीनेस नसेल, हायजीन सॅनिटेशन नसेल, तर तुम्हाला नंतर बसून अभ्यास करायला लागेल या सगळ्या बॅक्टेरियाचा, इन्फेक्शन काही झालं तर किंवा व्हायरसेस. म्हणून हा अभ्यास करायचा आहे. ऑलराईट. तर रिॲक्शन बघूयात व्हायरस ऑफ रिॲक्शन्स कसे आहेत त्याचे फिजिकल आणि केमिकल एजंट्सना. हीट आणि कोल्ड पहिले बघू. म्हणजे थंड त्याला जर तापमान दिलं किंवा गरम तापमान दिलं तर ते काय करतं. आता काही व्हायरस हे 50 ते 60 डिग्री सेंटीग्रेडला 30 मिनिटापर्यंत तुम्ही जर एक्सपोज केले तर ते आरामात डिस्ट्रॉय होतात. ओके. पण एक्सेप्शन्स पण आहेत. लाईक हेपटायटिसचा व्हायरस आहे. ओके. काही व्हायरस फ्रीजिंग टेम्परेचरला पण स्टोअर होतात. जसा आपला कोरोना व्हायरस जो फ्रीजिंग टेम्परेचरला स्टोअर होतो. का प्रॉब्लेम येतोय? आवाज ब्रेक होतोय. सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे का? आवाज ब्रेक होतोय का काही जण सेम लोकच टाईप करतात? बऱ्याच वेळा सेम लोक कमेंट करतात नो साऊंड. तर प्रॉब्लेम कोणाकडनं आहे मला कळत नाहीये. आता येतोय का आवाज? आय विल वेट, नो प्रॉब्लेम. मला प्लीज कमेंट करा. आवाज ब्रेक होतोय, नाही होते? आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स किंवा लाईक्स. क्लिअर आहे. ओके. मग जी लोक सतत टाकतायत ना, जे आवाज येत नाही, तुम्ही एकदा प्लीज तुमच्या एंडनी पण चेक कराल. ओके. आपण आता बघतोय रिॲक्शन ऑफ व्हायरस टू. मी परत रिपीट करते, डोंट वरी. रिॲक्शन कशी आहे व्हायरसची फिजिकल आणि केमिकल एजंटला. तर गरम जर तुम्ही केलं तर 50 ते 60 सेंटीग्रेडला 30 मिनिटं जर तुम्ही ते एक्सपोज केला बॅक्टेरिया, तर आपण हा कसा एक्सपोज करणार आहोत. आपण काय बॅक्टेरियोलॉजिस्ट नाही आहोत, पण आपण आपले इन्स्ट्रुमेंट वगैरे जेव्हा क्लीन करतो त्याच्यासाठी मी सांगते. तर तो 30 मिनिटापर्यंत दिलं तर क्लीन होतो. पण एक्सेप्शन्स पण येतात. त्यात उदाहरण दिलं हेपटायटिस व्हायरसचा. ओके. आय एम सॉरी, आय एम टॉकिंग अबाउट व्हायरस, बॅक्टेरिया नाही. तर 50 टू 60 डिग्री सेंटीग्रेडला व्हायरस किल होतो. ओके. व्हायरस कॅन बी प्रिझर्व बाय स्टोरेज ऑफ सब फ्रीजिंग टेम्परेचर. म्हणजे काही व्हायरसेस फ्रीजिंग टेम्परेचरला सुद्धा स्टोअर होतात. जसं आपला कोरोना व्हायरस आहे. हा आपल्या इथे एवढा न टिकण्याचं कारण म्हणजे आपण गरम मसाले खातो किंवा आपण गरम पाणी पितो, आपण रोज चहा पितो. आपल्याकडे थोडंसं टेम्परेचर जे फूडचं आहे किंवा ताजं अन्न खातो. बाहेरच्या कंट्रीजमध्ये हा व्हायरस वाढण्याचं कारण काय आहे? कारण ते फ्रोझन फूड खूप खातात. नॉनव्हेज सुद्धा ते गार खातात. न शिजवता खातात. ओके. ते व्हायरसेस त्याच्यामध्ये स्टोअर होतात. राईट. तर सब फ्रीजिंग टेम्परेचरला पण स्टोअर होतो, पण 50 ते 60 डिग्री सेंटीग्रेडला तो किल होऊ शकतो काही व्हायरसेस. ओके. आता काही व्हायरस स्टॅबिलाईज केले जातात मिठाने, सॉल्ट बाय सॉल्ट्स. कसे? तर हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट दे आर नॉट इनॅक्टिव्हेटेड इव्हन बाय हीटिंग ॲट 50 डिग्री सेंटीग्रेड फॉर 1 hour. आपल्या स्टडीचा तो विषय नाहीये, पण आपल्या काही प्रॉडक्ट्समध्ये हे स्टॅबिलाइज सॉल्ट केलेले असे अशा काही इन्ग्रेडियंट्स असतात, कॉस्मेटिक इन्ग्रेडियंट्स असतात. आपण व्हायरसचा अभ्यास करत असलो तरी मध्ये एकदा सांगते. कारण आपण टॉंगिंग करतो किंवा आयनिंग करतो ना, तेव्हा आपल्या हेअर वरती सुद्धा काही आपण जे प्रॉडक्ट लावतो, ते ह्या हाय कॉन्सन्ट्रेशनला स्टॅबिलाइज करण्यासाठी त्याच्यात काही सॉल्ट्स किंवा काही असे केमिकल्स असतात. ओके. पण इथे आपण व्हायरस बद्दल बोलतोय, तर हा स्टॅबिलाइज करण्यासाठी पण हा स्टोअर केला जातो किंवा त्याला एक टेम्परेचर दिलं जातं. आता पीएच आहे, व्हायरसला सुद्धा पीएच आहे, पोटेन्शियल हायड्रोजन आहे. आता तो कुठे स्टेबल आहे बघा, पीएच व्हॅल्यू 5 ते 9 मध्ये. म्हणजे लेस ऍसिडिक टू मोर अल्कलाईन. 5 टू 9 इज व्हॉट? वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग अल्कली आहे. ज्यांना पीएच स्केल चांगलं पाठ आहे ते सांगू शकतात. ओके.
तिथपर्यंत तो स्टोअर होतो. त्यानंतर रेडिएशन्स जेव्हा देतात तेव्हा हा थोडा इनऍक्टिव्हेट होतो. कशानी? UV रेज, एक्स रेज, हाय एनर्जी पार्टिकल्सनी हा थोडासा इनऍक्टिव्हेट होतो. पण नॉट नेसेसरी तो पूर्णपणे अ, मरून जातो किंवा पूर्णपणे त्याचं अस्तित्व जातं. समजतंय? म्हणून कालच्या सेशनमध्ये आपण UV स्टरलायझर्स जे कॅबिनेट स्टरलायझर्स आहेत तेव्हा आपण व्यवस्थित अभ्यास केला, की ह्याच्यामध्ये सॅनिटेशन होतं, स्टरलायझेशन होत नाही. ओके. सो फक्त तुमच्याकडच्या UV बॉक्सेसवर डिपेंडंट राहू नका. ओके. तुम्हाला जरा ऑटोक्लेव्हज आणि हे सगळं वापरायला लागणार आहे. ऑलराईट. अँटिबायोटिक्स घेतल्याने काय होतं? खूप वेळा अँटिबायोटिक्सचा इफेक्ट व्हायरस जर फुल ग्रोन असेल, तर त्यावर होत नाही. पण हावेवर रिफॅम्पिन म्हणून एक आहे, कॅन इनिबिट पोक्सी व्हायरस रेप्लिकेशन. पोक्सी व्हायरस नावाचा एक व्हायरस आहे. जो काही स्मॉल पॉक्स, मंकी पॉक्स, चिकन पॉक्स साठी हे कारणीभूत असतो. तर त्याच्यावरती औषध आलेलं आहे. तर ते रिफॅम्पिन नावाचं औषध आहे जे त्याच्यावरती काम करतं. ओके. पण काही अँटिबायोटिक्स व्हायरसवरती काम करत नाहीत. ऑलराईट. लेट्स गो टू नेक्स्ट स्लाइड. खूप अवघड जातंय. इंटरेस्टिंग आहे, अजिबात इंटरेस्टिंग नाहीये. काय आहे? रिएक्शन्स काय आहेत सगळ्यांची? इंटरेस्टिंग आहे, नाहीये? कंटाळवाण आहे? ओके. पुढची स्लाइड बघूया. डिसीजेस कॉज्ड बाय व्हायरसेस. अरे वा, काही लोकांना खूप आवडतंय. हे ना खरं ऍक्च्युली मराठीमध्ये शिकवायला थोडंसं डिफिकल्टच आहे. हे इंग्लिश याचे वर्ड्स जे आहेत ना, ते खूप सोपे आहेत. आपण जेव्हा मंडे पासून इंग्लिश सेशन सुरू करणार आहोत ना, तेव्हा आय थिंक माझा फ्लो खूप इझी असेल. मला बीइंग अन इंग्लिश मीडियम स्टुडंट मला मराठी सांगताना खूप जरा मध्ये-मध्ये थोडंसं डिफिकल्ट जातं. बट आय एम ट्रायिंग माय बेस्ट, की मी याचे मराठी जेवढे तुम्हाला ट्रान्सलेशन सांगू शकेन तेवढे मी सांगतेय. ऑलराईट. ओके, ग्रेट. आय एम ग्लॅड. मला वाटलेलं हा टॉपिक खूप जणांना बोर होईल. ओके, गुड, गुड. थँक यू सो मच. आता आपला लाडका व्हायरस बघूयात, कोरोना, जो आपल्या बरोबर फार प्रेमाने 4 महिने राहिलाय. अजून किती दिवस राहणार आहे आपल्याला माहित नाही. ओके, तर बघूयात. हा कसा आहे? तर इन्फेक्शियस डिसीजेस अँड कॉज्ड बाय न्यूली डिस्कवर्ड कोरोना व्हायरस. ओके. कोरोना काय आपला पिच्छा सोडत नाही. आपल्याला याचा अभ्यास करायचाच आहे. COVID-19 व्हायरस स्प्रेड्स प्रायमरीली थ्रू ड्रॉपलेट्स ऑफ सलाइव्हा. आता परत आपण रोज याचा अभ्यास करतोय बरं का मंडळी, की सलाइव्हा म्हणजे काय? थुंकी. नाकामधनं येणारा म्युकस. ह्याच्यातनं हा व्हायरस स्प्रेड होतोय. डिस्चार्ज जो नोजमधनं होतो, त्यातनं हा व्हायरस खूप स्प्रेड होतो. आणि हा कसा स्प्रेड होतो? तो एखादी व्यक्ती इन्फेक्शियस आहे, तर त्याच्या थ्रूच तो स्नीझिंग किंवा कफिंग जर केलं त्या व्यक्तीने, स्नीझिंग, कफिंग, खोकला, सर्दी त्याला जर असेल आणि तो शिंकला हवेमध्ये, हात तोंडावर न ठेवता, टिश्यू न ठेवता, रुमाल न ठेवता किंवा त्याचा युज्ड रुमाल कोणी वापरला. तुम्ही एखाद्या माणसाचा वापरलेला मास्क वापरलात. ठीक आहे, माझ्या घरातलीच व्यक्ती आहे, माझी आईच आहे, माझ्या मुलालाच मी माझा मास्क लावतेय. कृपा करून असा वेडेपणा करू नका. कारण तुम्ही 2 इंडिव्हिज्युअल वेगळे आहात. ओके. सो तुमची स्वच्छता वेगळी, तुमच्या मुलांची स्वच्छता वेगळी, तुमच्या मिस्टरांची, तुमच्या आई-वडिलांची, प्रत्येकाची वेगळी आहे. सो घरामध्ये मास्क वापरताना प्रत्येकाला कलर कोडिंग करा, की आता समजा एकाने ब्लू कलरचे मास्क एकाला आहेत, तर त्याचेच वॉश करून ते वेगवेगळे वॉश करा, वेगवेगळे ठेवा. ऑलराईट. मी असे खूप हुशार मंडळी बघितलीत, की एकमेकांचे मास्क वापरतात. म्हणून मला असं वाटतं, की ह्या सेशन्समधनं मी फक्त सिडेस्कोचा अभ्यास नाही शिकवावा, पण ह्या बेसिक गोष्टी सुद्धा लोकांना शिकवाव्यात. किंवा एकमेकांचे रुमाल वापरतात. आई स्वतःच्या रुमालानेच मुलाचं नाक पुसते छोट्या, व्हिच इज एक्स्ट्रीमली डेंजरस. कारण त्या बाळाला सर्दी नसताना सुद्धा त्याला होऊ शकते. ओके. तर हे इतर वेळेला सुद्धा आणि कोरोनाच्या काळासाठी पण शिकायचं. या नोट्स आणि हा अभ्यास आपला फक्त कोरोनाच्या अभ्यासासाठी नाहीये, पण आपल्याला यातनं खूप शहाणं व्हायचंय, की घरामध्ये कोणाला सर्दी खोकला झालाय, सलॉन मधल्या स्टाफला सर्दी खोकला झालाय. इथून पुढे कोरोना गेल्यानंतर सुद्धा तरी त्यांनी मास्क लावणं गरजेचं आहे. त्यांनी जरा लांब राहणं महत्वाचं आहे. त्याचं उष्ट तुम्ही खाल्लं नाही पाहिजे. त्यानंतर लोकांना डेंटल प्रॉब्लेम्स असतात, दाताचे काही इश्यूज असतात.
त्याच्यातनं जंतू जातात. त्यामुळे उष्ट खाणं सुद्धा एक खूप मोठा कॉज आहे हे सगळे इन्फेक्शन पसरवण्याचा. ओके. मी तुम्हाला घाबरवत नाही, मी तुम्हाला अवेअर करतीये. ओके. आपण शेअर करणार आहोत, आपण एकमेकांसाठी केअर करणार आहोत. पण हायजीन शुड बी द टॉप मोस्ट प्रायोरिटी. ऑलराइट. तर इन्फेक्टेड पर्सनच जेव्हा खोकतो किंवा शिंकतो आणि त्यांनी हात लावलेल्या वस्तूंना आपण हात लावतो, तेव्हा हा कोरोना व्हायरस स्प्रेड होतो. ओके. तर तुम्ही ना रेस्पिरेटरी एटिकेट्स फॉलो करणं खूप महत्वाचं आहे, असं सिडेस्को आपल्याला सांगतंय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर शिंक आली आणि आपल्याला काही सांगून शिंक येत नाही, कोणी तुम्हाला ब्लेम करत नाहीये, पण आपल्याला कळतंय ना शिंक येतीये. सो त्यावेळेला आपण काय करणार आहोत, फ्लेक्स्ड एल्बो म्हणजे आपला आपला जो एल्बो आहे, कोपर आहे, त्याच्यामध्ये आपण तोंड घालून शिंकणार आहोत. कारण आपण पब्लिकमध्ये बसलोय, आपण मीटिंगमध्ये बसलोय आणि आपल्या हातात टिश्यू नाहीये आणि कोणीही अशी शिंक थांबवू शकत नाही आणि थांबवूही नाही. ऑलराईट. खूप लोकांना शिंक थांबवण्याची सवय असते, व्हिच इज व्हेरी रॉंग. ते पण चुकीचं आहे. आणि खूप पब्लिकली स्नीज करणं, कॉफ करणं, स्पिट करणं, थुंकणं पण चुकीचं आहे. ऑलराईट. हे आपण सगळं का शिकतोय? कारण आपण क्लायंटच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आपण हाताला मसाज देतो, चेहऱ्याला मसाज देतो, बॉडीला मसाज देतो आणि क्लायंट तेवढं अनक्लीन असेल, अनहायजिनिक असेल, तर आपल्याला पण इन्फेक्शन होऊ शकतात किंवा तुम्ही तेवढे अनहायजिनिक असाल, तर तुमच्यामुळे क्लायंटला हे इन्फेक्शन होऊ शकतं. इन केस असं झालं, की तुम्ही ट्रीटमेंट करताना तुम्हाला खोकला येतोय किंवा सर्दी येतोय, तर पटकन खुर्चीवरनं उठून आधी लांब जा. तुम्ही कुकिंग करताय आणि तिथे तुम्हाला सर्दी खोकला झाला, शिंक येतेय, तर पहिले म्हणजे लांब जाऊन शिंका किंवा खोका तुमच्या फूडवरती, तुमच्या क्लायंटच्या समोर किंवा इतर कोणी व्यक्ती त्यांच्या समोर शिंकू नका किंवा खोकू नका. ऑलराइट. तर बेस्ट वे काय आहे हे सगळं ट्रान्समिशन कमी करण्यासाठी? तर प्रत्येकाला वेल इन्फॉर्म्ड असायला हवंय कोरोना व्हायरस या डिसीजची आणि हा स्प्रेड कसा होतोय. ओके. हे सिडेस्कोच्या नोट्समध्ये आहे बरं का. हे आत्ता हे जे मी तुम्हाला वाचून दाखवतेय ते. बाकी मी थोडंसं तुम्हाला ॲडिशन सांगते कारण मला असं वाटतं, की मी जर हे शिकवते तर मी माझा 100% नाही 110% द्यावं. ओके. प्रोटेक्ट युअरसेल्फ फ्रॉम अदर फ्रॉम इन्फेक्शन बाय वॉशिंग युअर हँड्स ऑर युजिंग अल्कोहोल बेस्ड रब फ्रिक्वेंटली अँड नॉट टचिंग युअर फेस. तर असं जर झालं, तर पटकन ब्रेक घेऊन हात धुवून यायचा. तुम्ही जर एल्बोमध्ये स्नीज केलंय, खोकलायत, तर पहिले तो टिश्यू किंवा तो रुमाल धुवायला टाकायचा आणि दुसरा स्वच्छ रुमाल घ्यायचा. खूप लोकांना सतत सर्दी असते 12 महिने किंवा सतत खूप सर्दी त्यांची बरी होत नाही. कारण तोच रुमाल वापरतात, तोच रुमाल जमिनीवर टाकतात, तोच पर्समध्ये ठेवतात, घाणीत ठेवतात आणि तेच इन्फेक्शन तुम्हाला सर्क्युलेट होत राहतं आणि तुमची इम्युनिटी सारखी सप्रेस होत राहते आणि सतत सर्दी खोकला येतो. तर सर्दी खोकल्याला बेसिक सगळ्यात पॅरामीटर्स असतील ना, तुमचं हायजीन चेक करा. हायजीन लेव्हल किती तुमचे चांगले आहेत. ओके. तर या COVID-19 आणि या सगळ्या अभ्यासा थ्रू प्रत्येक जण हेच शिकवतंय आपल्याला, की किती केअरफुल राहिलं पाहिजे साध्या सर्दी खोकल्यापासनं सुद्धा. ट्रीटमेंट काय आहे आता कोविडची? ॲट धिस टाईम देअर इस नो स्पेसिफिक व्हॅक्सीन. कुठलंही अजून व्हॅक्सीन आलं नाहीये या ट्रीटमेंटसाठी आणि व्हॅक्सीन आल्यानंतर पण ह्याच्या खूप ट्रायल टेस्ट होणार आहेत आणि आपल्याला अजून वर्षभराने कळेल, की त्या खरंच वर्क होतायत का नाही. ओके. सो आपल्याला जर समजा ही आपलं सगळं ट्रेनिंग संपलं, व्हॅक्सीन आलं आणि ओके मी कोरोनाचं व्हॅक्सीन घेतलं आणि आता मी कसंही वागायला तयार आहे, असं चालणार नाही. कारण त्या व्हॅक्सीनच्या रिएक्शन्स अजून आपल्याला माहिती नाहीयेत. ओके. पण त्याला ऑनगोइंग क्लिनिकल ट्रायल्स आहेत, इव्हॅल्युएशन्स चालू आहेत, पोटेन्शियल ट्रीटमेंट चालू आहेत आणि खूप लोकं वाचतायत सुद्धा. ज्यांची इम्युनिटी चांगली आहे, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, ते वाचतायत सुद्धा. आता बाकी डिसीजेस काय आहेत व्हायरसनी होणारे? एकच कोरोना नाही होत, COVID-19 हा एकच प्रॉब्लेम नाहीये, पण इन्फ्लुएन्झा, कॉमन कोल्ड, रेग्युलर ताप, सर्दी, खोकला, चिकन पॉक्स, कांजिण्या, मीजल्स म्हणजे गोवर, हिपॅटायटिस सगळ्यांना माहिती आहे, कावीळ, एच-आय-व्ही उद्या आपण एच-आय-व्ही वर पण बघणार आहोत आणि झिका व्हायरस हे सगळे त्याचे वेगवेगळे आजाराचे प्रकार आहेत. ओके. आता आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात, की बॅक्टेरिया आणि व्हायरसेसचं डिफरन्सिएशन कसं आहे फिजिकली. ओके. थोडाच अभ्यास राहिलाय. त्याच्यानंतर आपल्याला याची खूप छान माहिती मिळणार आहे. म्हणजे असणार आहे आपल्यालाही. कारण आपण थोडे अवेअर असलो ना, की आपण थोडे ॲट पीस असतो, की अरे चला आपल्याला माहिती आहे हा व्हायरस आणि बॅक्टेरिया कसा किल होतोय आणि लेट्स टेक दॅट मच केअर आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या स्टाफसाठी आणि क्लायंटसाठी. ओके. तर बॅक्टेरिया कसे आहेत थोडे लार्ज आहेत साईजला 900 टू 1000 नॅनोमीटर आहेत. व्हायरसेस कसे आहेत बॅक्टेरियापेक्षा छोटे आहेत. 30 ते 50 नॅनोमीटर साईज आहे त्याचा.
बॅक्टेरिया यांना कसं क्लासिफाय केलंय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि व्हायरसला दे आर नायदर लिव्हिंग नॉर नॉन लिव्हिंग. ते डिपेंड्स ऑन द होस्ट. आपण बघितलंय ते कुठल्या केमिकल रिॲक्शन, फिजिकल रिॲक्शनवर त्याचं अस्तित्व ठरतं. आता काही बॅक्टेरिया असे ज्यांना कोणावरती डिपेंड न राहता तयार होता येतं, आपापले तयार होतात. पण व्हायरसला खूप होस्ट लागतात. म्हणजे काय, त्याला कुठली तरी बॉडी लागते रिप्रोडक्टिव्ह सायकल त्याची कंप्लीट करण्यासाठी. आता आर-एन-ए आणि डी-एन-ए जो आहे तो इझिली ड्रिफ्ट होतो फ्रीली इन बॅक्टेरियल सायटोप्लाझम. जेव्हा बॅक्टेरियाचं तुम्ही एक डायग्राम बघा, तुम्हाला गुगलवर ती मिळेल, तर तो फिरत असतो त्याच्यामध्ये आणि व्हायरसमध्ये तो एन्व्हलप्ड आहे इनसाइड अ प्रोटीन कोट. ओके. आता बॅक्टेरियल इन्फेक्शन कसं आहे, हे थोडं लोकलाइज्ड आहे, म्हणजे तिथल्या तिथे तुम्हाला ॲक्ने आला, डॅन्ड्रफ आला. पण व्हायरल कसं आहे, व्हायरल हे सिस्टीम मध्ये शिरतं तुमच्या, लाईक फ्लू होतो. पूर्ण बॉडी तुमची थकून जाते, पूर्ण बॉडीला ते टेम्परेचर जाणवतं, थकवा येतो, आजारपण वाटतं. ओके. बॅक्टेरियल इन्फेक्शन आपण आय एम टॉकिंग अबाउट स्किन ट्रीटमेंट्स, पण निमोनिया सुद्धा त्यातलं एक आहे की इट इज लोकलाइज. निमोनिया छातीमध्ये कफ होणं किंवा तुम्हाला बरेच सिम्पटम्स आहेत निमोनियाचे. पण बॅक्टेरिया जेव्हा आपण ऍज अ ब्युटिशियन, एस्थेटिशियन म्हणून बघतो, तर आपले ॲक्ने, डॅन्ड्रफ हे सुद्धा लोकलाइज्ड आहेत. राइट. तर अँटीबायोटिक्स कसे आहेत, तर ते इफेक्टिव्ह आहेत बॅक्टेरियल इन्फेक्शनवर. पण अँटीव्हायरल ड्रग्स हे तुम्हाला प्रिस्क्रिप्शननीच घ्यावे लागतात आणि इतके ते इझिली अवेलेबल नसतात आणि इझिली घेऊ पण नाहीत. ओके. आपापल्या मनाने कुठलंही औषध असं घेऊ नये, की मला ताप आलाय म्हणून. आता सुद्धा तुम्ही मेडिकल स्टोअर्समध्ये गेलात, तर ताप आणि सर्दी खोकल्याला बेसिक औषधं कुठलेही मेडिकल स्टोअरवाले देत नाहीयेत. कारण लोकं घाबरतायत. लोकांना वाटतंय सर्दी खोकला झाला म्हणजे कोरोना झाला आणि औषध घेऊन आपलं आपण बरं होऊयात. ऑलराईट. आता लास्ट स्लाइड आहे, आपलं सेशन इथे संपतं. फंगाय. फंगाय म्हणजे बुरशी. ओके. बुरशीचा अभ्यास का करायचा, तर आपल्याकडे येणाऱ्या क्लायंट्सना सुद्धा मॅनिक्युअर पेडिक्युअर करताना पावलांमध्ये, बोटांमध्ये बुरशी असते, चिखल्या तयार होतात किंवा काही क्लायंट्स खूप दिवस प्लास्टर्स मध्ये असतात, हात किंवा पाय, त्याच्या आत सुद्धा फंगायचे प्रकार बरेच तयार होतात. तर फंगाय काय आहे? अगेन सिंगल सेल्ड, एकपेशी आहे. ओके. आणि किंवा व्हेरी कॉम्प्लेक्स मल्टी सेल्युलर पण आहे ऑर्गॅनिझम. डिपेंड्स ते काय टाईपचं फंगाय आहे. ओके. फंगायचे सुद्धा काही प्रकार आहेत. ओके. ते स्वतःच एक हॅबिटेट शोधतात, म्हणजे स्वतःसाठी राहायला एक जमीन किंवा बॉडी पार्ट, सॉइल, माती हे शोधतात. आणि त्यांना ना क्लोरोफिलची गरज नसते. क्लोरोफिल म्हणजे काय? झाडामध्ये आपली पानं जी आहेत, ती जो ग्रीन कलर पानांना मिळतो, तो ड्यू टू सनलाईट आणि वॉटर मिळतो. आपण हे स्कूलमध्ये शिकलोय. तर पाण्यातलं जे हिरवं द्रव्य आहे पानांमधलं, त्याला क्लोरोफिल असं म्हणतात. ओके. आणि ते कसं तयार होतं आपण स्कूलमध्ये शिकलेलो आहे. त्याचे 2 क्लासिफिकेशन्स आहेत, प्रोटिस्ट्स आणि युक्रोसाइट्स. हे काय आहेत? हॅलो. हॅलो. आवाज येतोय? हॅलो. माझ्या इथे नेट ड्रॉप झालं. एनिवेज, क्लासिफिकेशन कसं आहे त्याचं? प्रोटिस्ट्स आणि युकॅरियोट्स असं त्याचं क्लासिफिकेशन आहे. त्यानंतर ते हेट्रोटॉफिक पण आहेत. म्हणजे काय? तर ते त्यांची एनर्जी हे कशातनं, किंवा त्यांना जिवंत राहायचं असेल तर डेड ऑर्गॅनिक मटेरियलवर ते जिवंत राहतात. डेड ऑर्गॅनिक मटेरियल म्हणजे झाडाचं एखादं खोड कापून ठेवलंय, किंवा झाडावर पण तुम्हाला अशी पावसाळ्यात बुरशी दिसते. बरोबर आहे. ते पॅथोजेनिक पण आहेत आणि नॉन पॅथोजेनिक आहेत. ओके. नॉन पॅथोजेनिकचं उदाहरण म्हणजे मशरूम्स. मशरूम पण एक प्रकारची बुरशी आहे, पण मशरूम हे पौष्टिक पण आहेत, प्रोटीन्ससाठी खूप लोक ते खातात सुद्धा. ते युनिसेल्युलर पण आहेत, मल्टी सेल्युलर पण आहेत, म्हणजे सिंगल सेल्ड पण आहेत आणि त्याचे मल्टिपल सेल्स सुद्धा आहेत. ओके. त्यानंतर त्याची वस्ती कुठे? पर्यावरणामध्ये, जिथे पण त्याला ओलावा मिळतोय, पण सनलाईट जरी नसेल तरी ते तयार होतात. ओके. आता ह्या फंगायच्या स्टडीला, म्हणजे बुरशीच्या स्टडीला काय म्हटलं जातं? मायकोलॉजी सुद्धा म्हटलं जातं. मायकोलॉजी स्टडी ऑफ फंगाय, बॅक्टेरियोलॉजी स्टडी ऑफ बॅक्टेरिया. ह्यातनं डिसीज कुठला होतो? मायकोसिस. मायकोसिस म्हणजे रिंगवर्म सारखा. आपण ह्याला जाहिरात बघतो ना टीव्ही वरती, रिंग, तुमची ती रिंग गार्डची, इट्स काइंड ऑफ अ फंगस.
फंगल इन्फेक्शन. ओके, आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन आपण कसे येतात ते बघू. याचे एक दोन तुम्हाला पाहिजे तर फोटो काढून घेऊ शकता. आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चनची एक कॉपी सुद्धा आहे. एकदा आपला अभ्यास झाला की तुम्ही ती कॉपी मागवून घ्या किंवा एकत्र तुम्हाला आम्ही पाठवू, काही हरकत नाही. तुम्हाला अभ्यास करता येईल त्याचा. आजचं सेशन इथे संपलं. आपलं बायोलॉजीचं लेक्चर संपलं. थँक्यू श्रुती. तर असे क्वेश्चन्स आपल्याला येतात आणि असे टिक मार्क करायचे आपल्याला, तिथे क्लिक करायचे. ओके, थोडंसं मी परीक्षेचं तुम्हाला परत एकदा सांगते की तुम्हाला एक आमच्याकडनं कोड येईल. आता तो कोड तुम्हाला असा येईल XY P321. अशा प्रकारे जर तुमचा एक्झामिनेशन कोड असेल तर त्याच्या ना कॅप्स लॉक आहे, त्याची केस छोटी, स्मॉल केस आहे, बिगर केस आहे, ते बघून टाका. त्याच्यानंतर तुम्हाला तिथे खाली सिक्युरिटी कोड विचारलाय, ज्याला कॅप्चा म्हटलं जातं. तो सिक्युरिटी कोड टाकायचा. तो आम्ही नाही तुम्हाला देणार, तो सिडेस्कोच्या फॉर्म मध्ये येतोय. ओके, तर थोडंसं कोणाची तरी घरातल्यांची ज्यांना कम्प्युटर्स व्यवस्थित येतो, जे रेग्युलर वापरतात, त्यांची थोडीशी मदत घ्या प्लीज. ऑलराईट, ज्यांना नोट्स मिळाल्या नाहीयेत परत मी सांगते की प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा. इथे कोणतेही नंबर्स टाकू नका. इट इज नॉट सो सेफ की तुम्ही कुठलेही तुमचे फोन नंबर्स वगैरे इथे पब्लिक डोमेन मध्ये टाकू नका. आम्हाला पर्सनल मेसेज करा. आमचे ते 2 नंबर्स फक्त कॉलिंग आणि ह्याच्यासाठी आहेत, त्यामुळे आम्ही ते इझिली इथे देऊ शकतो. ठीक आहे, मी आता सेशन झालं की परत फोन नंबर्स टाकतीये. आणि तुम्हाला जर नोट्स नाही आल्या तर जरा थांबा, एक रिमाइंडर द्या, प्लीज म्हणा की मॅम जेंटल रिमाइंडर. ज्या मुली ह्याच्यासाठी काम करतायत आमची टीम, त्यांना एक जेंटल रिमाइंडर टाका, चिडू नका. ओके, अनुष्का जोशी व्हॉट्सअप मेसेज केला होता मॅम, खूप छान माहिती दिली, थँक्यू स्नेहल. ज्यांना मिळालं नाही एक रिमाइंडर टाका प्लीज. आणि प्लीज नंबर बघा, काही लोकांचे मेसेज आमच्याकडे आले नाहीयेत आणि नंतर ती लोक म्हणली की सॉरी आम्ही रॉंग नंबर वरती व्हॉट्सअप मेसेज केलाय. तर असं करू नका, नंबर टाईप करताना व्यवस्थित टाईप करा आमचा. ऑलराईट, अक्षता राणे, अपर्णा पवार, गौरी आढाव, थँक्यू एव्हरीबडी. आणि परीक्षा खूप इझी आहे, अजिबात अवघड नाही. 25 क्वेश्चन्स येणार आहेत, त्यातले तुम्हाला 17-18 परफेक्ट तुमचे करेक्ट आले पाहिजेत. इन केस तुम्ही एकदा फेल होता तर तुम्हाला 2 वेळा अजून अप्लाय करायला अलाउड आहे. 24 तासाची गॅप ठेवा. कुठलाही तुम्हाला एक एरर आला तिथे आणि त्यांनी सांगितलं ट्राय अगेन, तर ट्राय आफ्टर 24 आवर्स. कधी फॉर्म वगैरे काही भरायचं नाहीये हर्षराज. तुम्हाला नंबर आला कोड की तुम्ही इमिजिएट एक्झामला अपियर होऊ शकता. मिनी मायक्रोस्कोपनी कोणत्या बॅक्टेरिया दिसतात. गौरी आढाव, आय एम अ रॉंग पर्सन टू टॉक अबाउट दिस. तुम्ही एखाद्या बॅक्टेरियोलॉजिस्टला भेटून विचारू शकता किंवा तुम्ही गुगल करा ह्याच्यासाठी. आय एम नॉट अ बॅक्टेरियोलॉजिस्ट सो आय कॅनॉट आन्सर दॅट. मी एवढाच अभ्यास बॅक्टेरियाचा करू शकीन आणि सांगू शकीन. आणि माझ्याकडे सलॉन मध्ये, आमच्या अकॅडमी मध्ये हे शिकवायला डॉक्टर्स आहेत सिडेस्कोला. ओके, तर त्यामुळे हा टॉपिक मी सुद्धा शिकवत नाही. अॅनाटॉमी फिजिओलॉजी माझ्याकडे प्रॉपर एक लेडी डॉक्टर आहेत ज्यांचं एक्सपर्ट आहेत त्या अॅनाटॉमी मध्ये, त्या शिकवतात. सो आमच्या स्टुडंट्सना त्या पूर्ण सगळ्या एंडोक्राईन सिस्टीम किंवा ज्या काही आपल्या सिडेस्कोला सिस्टीम्स आहेत, कार्डिओव्हॅस्क्युलर वगैरे, त्या शिकवतात. आय डोंट टीच दॅट. सो बॅक्टेरिया एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्लीज गुगल. ऑल राईट, कधी येतो कोड मॅम? पंकज, तुमचा अभ्यास तयार झाला की आम्हाला मेसेज करा. सगळ्यांना मी सांगतेय, अभ्यास तुमचा तयार झाला की आम्हाला एक मेसेज करा की माय स्टडी इज रेडी, प्लीज सेंड मी द रजिस्ट्रेशन कोड. तर टाकताना सुद्धा असं टाका, हाय माय नेम इज मानसी दोशी गुजर अँड आय एम रेडी फॉर एक्झाम. ओके, कोड्स आम्ही व्हॉट्सअपवर इंडिव्हिज्युअली तुम्हाला पाठवू. आता आम्ही ग्रुप करत नाहीये कारण खूप ग्रुप्स आणि खूप मोठे मोठे ग्रुप्स झाले. सो वी आर नॉट क्रिएटिंग ग्रुप्स. ओके, आणि तुम्हाला समजा नाही कळलं तर ओरिएंटेशन व्हिडिओ बघा. आणि मी अजून एक व्हिडिओ उद्या तयार करून टाकतेय किंवा मी लाईव्ह सुद्धा कदाचित सांगेन की तुम्ही एक्झाम कशी द्यायची. हे सगळे कॉमन जे क्वेश्चन्स आहेत ते मी हिंदीमध्ये आय थिंक व्हिडिओ करीन किंवा एक लाईव्ह सेशन घेईन. ऑल राईट, ओके, सो आपण इथे आजचं सेशन बंद करतोय. थँक्यू सगळ्यांना, गुड नाईट. आणि 8 वाजता जर तुमच्या अजून कोणी फ्रेंड्स आहेत तर 8 वाजता आपलं हेअर ब्युटी ऑर्गनायझेशनच्या पेज वरती हिंदी सेशन आहे. तुमच्यामधले कोणी फ्रेंड्स हिंदी त्यांना कळत असेल तर
दे कॅन अटेंड दॅट. आणि सोमवारपासून इंग्लिश सेशन सुरू आहेत पुढचे 5 दिवस. सो जे इंग्लिश मीडियमचे आहेत त्यांना जर अटेंड करायचं असेल तर त्यांना प्लीज मंडे पासून अटेंड करायला सांगा. थँक्यू एव्हरीबडी. नोट्स कधी मिळणार, कशा मिळणार, हा व्हिडिओ परत बघा. मी 2-3दा सेम सांगितलंय. मी ओरिएंटेशन व्हिडिओ पण सारखा बघा, प्रत्येक मेसेजला आम्ही टाकतोय. ओरिएंटेशन व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळी माहिती कळेल. ऑल राईट, थँक्यू एव्हरीबडी. गुड नाईट.